यशस्वी प्लेयर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्ये जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. वेलकम बॅक. काही लोक रस्ता शोधतात आणि काही लोक स्वतःचा रस्ता स्वतः बनवतात. आजचा आपला चॅम्पियन असाच आहे की ज्याने स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचा रस्ता बनवला आहे. कारणही तसंच खास आहे. तुळजापूरपासनं चेपॉकचा प्रवास अगदी लिलया त्याने पार केलेला आहे. अंडर-19 वर्ल्ड कप ते IPL हे पण त्यांनी साध्य करून दाखवलेलं आहे. 1.5 कोटीची पहिल्याच वर्षी लागलेली बोली, त्यानंतर महाराष्ट्रासाठी 5 विकेट हॉल, तेही एकदा नाही दोनदा तो करून बसला आहे. तर अशाच इन्स्पायरिंग स्टोरीमध्ये आपण आज भेटणार आहोत अशा इन्स्पायरिंग पेस बॉलरला. त्याच्याकडे वेग तर आहेच आहे, पण जिगरा पण आहे. नाव आहे राजवर्धन हंगरगेकर. राज, तुझं खूप खूप स्वागत. इन्स्पायरिंग स्टोरीज पॉवर्ड बाय रानडे रिअल्टर्समध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू निलेश सर फॉर हॅव्हिंग मी हिअर. आणि खूप छान वाटतं इथं येऊन तुमच्याशी आता गप्पा मारेल चांगल्या. येस, खरं प्रवास तसं पाहायला गेलं, प्रवासाने सुरुवात केली होती अगदी लहानपणापासून तू करतोयस. कारण तसं बघायला गेलं तर धाराशिव तुळजापूर काय जास्त अंतर नाही आहे, पण तू वयाच्या 5व्या वर्षीच तू प्रवास केला होतास. म्हणजे धाराशिवमध्येच तुझ्या क्रिकेटची सुरुवात झाली असं म्हणून. येस 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 माझं क्लब क्रिकेट तिकडेच सुरू झालं. स्कूलिंग इयर्समध्ये जेव्हा मला खेळण्याकडे खूप जास्त अट्रॅक्शन होतं रॅदर दॅन स्टडीज. सो जसं जसं मला थोडंसं मी मोठा होत गेलो, सो मी क्रिकेट क्लबकडे माझी ओढ जास्त वाढली शिक्षणापेक्षा. सो मग इव्हेंच्युअली अंडर-14 असताना मी जेव्हा स्टेट खेळलो तेव्हा माझ्या घरच्यांना पण थोडासा माझ्यावरती ट्रस्ट वाढला की मी क्रिकेटमध्ये चांगलं करू शकतो. सो तिथून त्यांनी मला खूप सपोर्ट केलं क्रिकेटमध्ये. पण अंडर-14 म्हणजे तू तसं पाहायला गेलं तर सुरुवात तुझी धडाक्यात झाली होती. महाराष्ट्र अंडर-14 तू खेळून बसला होतास. त्यावेळेसच घरच्यांना एक कॉन्फिडन्स झाला की आपला पोरगा काहीतरी करतोय. तर वडिलांचं काय मत होतं त्यावेळेस तुझ्याबद्दल? नाही, घरच्यांची पहिल्यांपासूनच म्हणजे लहानपणापासूनच देवर लाईक की यू कॅन डू वॉट एव्हर यू लाईक. सो स्पोर्ट्ससाठी पण त्यांचा फुल सपोर्ट होता, प्लस एज्युकेशनमध्ये पण खूप सपोर्ट होता. पण लकीली मला स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट होता, तर मग त्यांनी त्यामध्ये खूप मला सपोर्ट केलं आणि देवर लाईक ओके की तुला खेळायचं आहे, तू खेळ. आणि दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. मग 14 तिकडनं खेळलास तू, त्यानंतर 16-19 तू वर्ल्ड कपसाठी तुझं सिलेक्शन झालं. मग त्यावेळेस कुठे खेळत होतास तू अंडर-19? अंडर-19 मी इथेच सेम डिस्ट्रिक्टकडनंच सिलेक्शन. आतापर्यंत मी माझ्या डिस्ट्रिक्टलाच रिप्रेझेंट केलं. वा. हो. पण मग अंडर-19चं सिलेक्शन कॅम्पला, ट्रायल्सला, किंवा पहिला तुझा कॅम्प कुठे झाला होता अंडर-19साठी ट्रायल्स? कारण जसं आपल्याला माहिती आहे हे वर्षभराची प्रोसेस भारताकडनं आता सुरू झाली आहे. आणि परत मी तुम्हाला सांगतो, एकदा हे पहिलंही बोललो होतो, तुम्ही अंडर-19 वयाच्या जर 16व्या वर्षी देखील खेळता तर तुमचं दॅट कुड बी अ लास्ट इयर. तुम्ही परत खेळू शकत नाही. कारण अंडर-19चा रूल भारताचा असा आहे, BCCIचा, की तुम्ही एकदा डेब्यू केला, एकदा खेळलात की संपलं. तुम्ही अंडर-19 होईपर्यंत ते खेळू शकता असं अजिबात नाही. वर्ल्ड कपसाठी हा रूल आहे, जो की महत्त्वाचा आहे. आणि तू वर्ल्ड कपच खेळलायस. मला त्याच्याचकडे खरं यायचं आहे. कोण कॅप्टन होतं त्यावेळेस? यश धूल. यस धूल कॅप्टन होता. आणि कोण होतं तुझ्या टीममध्ये? मी होतो, विकी ओस्तवाल होता, यश धूल होता, हरनूर सिंग होता. सो आमची खूप चांगली बॅच अशी झाली. त्यावर्षी तुम्ही चॅम्पियन पण होतात, राईट? हो, येस. हां, आता येऊयात मेन टुर्नामेंटकडे. तुझी सिलेक्शन तुझं झालं डिस्ट्रिक्टकडनं, तू म्हटलास त्यावेळेस तुझं सिलेक्शन झालं होतं. त्यावेळेस कोच कोण होते, मेन कोच? डिस्ट्रिक्टकडून नाही, वर्ल्ड कपसाठी भारताकडे. ओके. आमचे हेड कोच होते ऋषिकेश कानेटकर, जोही पुण्याचा. आणि बॉलिंग कोच होते साईराज भोवतेले सर. बरं, ओके. येस. सो ते दोघं आमचे कोच होते त्याच पर्टिक्युलर सीझनला. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल, कारण की आम्ही वर्ल्ड कप एकदम असा डॉमिनेट करून जिंकला होता. इवन एशिया कप, वर्ल्ड कपच्या पहिला आमचा दुबईमध्ये एशिया कप झाला होता. तुम्ही अगोदर तोही आम्ही खूप चांगल्या मार्जिननी आय थिंक फॉर मोस्ट ऑफ द टाइम आम्ही अनडिफिटेडच होतो सगळ्या गेम्समध्ये. ॲज अ टीम आणि सगळं आमचं खूप छान बॉन्ड झालं. त्यामुळे त्या वर्षी इट वॉज ऑब्व्हियस की इंडिया वॉज गोइंग टू विन द वर्ल्ड कप. येस. पण त्यावेळेस तू नवीन बॉलर्स टाकायचाच तिकडे. हो. तुझ्याबरोबर कोण होतं समोर?
पेअर तुमची? बॉलिंग अटॅकमध्ये मी होतो, रवी कुमार होता आणि राजंगत बावा होता. अच्छा. सो लाईक न्यू बॉल तर मी स्टार्ट करायचो ओके. युजली आणि पहिली ओव्हर तुझी असायची? येस येस. वा. आणि दुसऱ्या एंडवरून इधर रवी कुमार किंवा राज बावा असं कोणतरी सुरू करायचं. हां. आणि यशदुल तू म्हटलंस जसा त्यावेळेस कॅप्टन होता, त्याचा कॅप्टन यशदुलचा सपोर्ट तुला किती असायचा? किंवा कारण पेस बॉलरचं टेम्परामेंट काय असतं आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे, तर कसं सांभाळून घ्यायचा यशदुल त्यावेळेस? हो हो हो. ॲज अ कॅप्टन त्यांनी खूप चांगला जॉब केला होता, कारण की लाईक बॉलिंग चेंजेस आणि फील्ड सेटिंग्स, कारण ही वॉज स्मार्ट. ही वॉज प्लेईंग फॉर द सिनियर टीम ऑलरेडी, लाईक त्यांच्या स्टेटच्या टीमसाठी. Okay. सो ही वॉज व्हेरी स्मार्ट ॲज अ कॅप्टन आणि डिसिजन मेकिंगवरतीच ॲक्च्युली गेम चालतो, लाईक कॅप्टनच्या डिसिजन मेकिंग. ही वॉज स्पॉट ऑन ड्युरिंग दॅट. तर ही डिड अ व्हेरी गुड जॉब. तू अंडर 19च्या कॅम्पमध्ये जायच्या अगोदर सर्वात मोठी टुर्नामेंट कुठला खेळला होतास? अंडर 19ला स्टेटसाठी रिप्रेझेंट केलं होतंस महाराष्ट्राकडनं? अंडर 19 वर्ल्ड कपला जायच्या पहिलं माझा मुश्ताक अली आणि विजय हजारे ह्या दोन्ही टीम्समध्ये डेब्यू झाला होता. बरं, ऑलरेडी तू ते दोन्ही खेळला होतास. Yes, yes. वाव, दॅट वॉज अ बिग अचिव्हमेंट दॅट टाइम. yeah. म्हणजे तुला माहिती होतं कशाशी खातात, कारण हे तसं पाहायला गेलं तर त्या लेवलचं क्रिकेट थोडंसं नक्कीच वेगळं आहे. राईट हां. मग त्याचा फायदा तुला झाला त्यावेळेस? ॲब्सोल्युटली. कारण की कुकाबुरा बॉलनी मी त्याच्या पहिलं क्रिकेट जास्त खेळलो नव्हतो. लाईक इट इज अ डिफरंट बॉल गेम विथ अ कुकाबुरा बॉल. बरोबर. सो त्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स पण आला की यु नो लाईक तुम्ही एकदा सिनियर ग्रुपमध्ये खेळता, लाईक यू आर प्लेईंग विथ अ बेटर ऑपोनंट, बेटर टीम, तर मग यू गेट अ आयडिया अबाउट युअर सेल्फ ॲज वेल की लाईक तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, तुम्ही कुठल्या गोष्टींवरती रिलाय राहू शकता ड्युरिंग द मॅच. तर त्या सगळ्या गोष्टींचा आयडिया आला आणि दॅट हेल्प मी ड्युरिंग माय अंडर 19 सीझन. लाईक ओव्हरऑल सीझन आय वॉज डुईंग रिअली वेल विथ माय बॅटिंग, विथ माय बॉलिंग. सो त्याचा मला बराच फायदा झाला. बट ॲज यू सेड राईटली की कुकाबुराने तो अगोदर खेळला नव्हतास. मग आपल्या जे सगळे लोक बघतायत पॉडकास्ट त्यांच्याकरता खास सांगणार की SG बॉल कुकाबुरा बॉलमध्ये ॲज अ पेस बॉलर तुला काय फरक जाणवतो? बराच फरक आहे ॲक्च्युली, कारण की बिकॉज ज्या बॉलच्या हार्डनेसमध्ये आणि ज्या प्रकारे बॉल बनतो त्यामध्ये खूप फरक आहे. कारण की 19ला तर ऑब्व्हियसली जेव्हा मी खेळायचो तेव्हा SG बॉल असायचा, बट कुकाबुरा बॉलनी जेव्हा मी पहिल्यांदा खेळलो तर स्विंग एकदम लिमिटेड टाईमसाठी होतो. बॉल खूप हार्ड असतो, त्यामुळे तो लाईक बॅटला लागल्यावर लांब देखील जातो, फ्लाय होतो. आणि त्याची जी सीम आहे, ऑफ द सीम जास्त मुवमेंट तुम्हाला मिळत नाही कम्पेअर्ड टू SG बॉल. अच्छा. ज्यावरती खूप बॉलच रिलाय राहतात, कारण की आजकाल पिचेस पण फ्लॅट झाले आहेत. आणि जर बॉलमध्ये जर सीम लाईक SG बॉलनी यू कॅन कीप टेकिंग विकेट्स थ्रू आउट द डे. कुकाबुरा बॉलसाठी यू हॅव टू बी लाईक यू नो व्हेरी ॲक्युरेट. बरं, तेवढे एफर्ट जास्त लागतात. हो हो, ॲब्सोल्युटली. कारण की बॉल खूप अनप्रेडिक्टेबल आहे की कधी स्विंग होतो कधी नाही होत. सो लाईक यू कॅन नॉट मिस युअर लेन्स विथ कुकाबुरा बॉल. पण मग तुम्ही म्हणजे वाय कांट यू फोर्स देम टू यूज देन SG बॉल? कारण जसं तू म्हणतोयस इट सीम्स इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल कुकाबुरा व्हाईट बॉल. कंट्रोल म्हणण्यापेक्षा आय वुड से दॅट त्यातून जी मिळणारी हेल्प आहे ती खूप लिमिटेड कमी वेळा कम्पेअर्ड टू SG बॉल. लाईक SG बॉल ॲक्च्युली बनतो 5 ओव्हर नंतर. लाईक जेव्हा तुम्ही त्याला एका साईडनी मेंटेन करता वगैरे, तर दॅट कीप्स मुव्हिंग थ्रू. इव्हन व्हाईट बॉल SGचा सफेद बॉल देखील असंच. लाईक तो चांगला होता बिकॉज त्याची सीम खूप वरती आहे ना, सो यू कॅन फील इट इन युअर हँड. वेगळी मिळते तुला. एक्झॅक्टली. ओके. पण मग त्याकरता जसं सायराज भौतुले तुझा तिथे बॉलिंग कोच होता, तर त्यांनी काही वेगळे एफर्ट्स लावले, काही वेगळी मेहनत घेतली होती की बॉल वेगळा आहे, ही मुलं पहिल्यांदाच त्या बॉलनी? कारण त्याच्या अगोदर तुम्ही खेळला नव्हता, म्हणजे तू नशिबान होतास की तू महाराष्ट्रासाठी? ॲक्च्युली आमची जे काही प्रॅक्टिस सेशन्स व्हायचे ते तर कुकाबुरा बॉलनी होतच होते. प्लस आम्ही त्याच्या पहिलं 2 सिरीज खेळलो होतो. ट्राय सिरीज होती आणि एशिया कप होता. ट्राय सिरीज कोण कोण होतं? इंडिया, बांगलादेश आणि इंडिया बी अशा 3 टीम्समध्ये. ते भारतातच मॅचेस झाल्या होत्या. कोलकाताला आमच्या ओके मॅचेस झाल्या होत्या. तर मग त्यामध्ये आम्हाला एक आयडिया येऊन गेला की हा बॉल कसा रिॲक्ट करतो आणि इंटरनॅशनल टीम्स सोबत खेळणं काय असतं. कारण की दॅट वॉज फर्स्ट टाइम यू गाईज वर प्लेइंग अगेन्स्ट इंटरनॅशनल टीम्स. आय प्लेड अंडर 19 सिरीज वेन आय वॉज लाईक 16-17. या पण तेव्हा वी वर प्लेइंग रेड बॉल क्रिकेट. तर त्यामुळे नंतर व्हाईट बॉलनी तर इंटरनॅशनल मी पहिल्यांदाच खेळत. हा तुझा वर्ल्ड कप जो होता अंडर 19चा तो कुठे झाला होता मॅचेस? त्या वेस्ट इंडिजमध्ये होते.
त्यामुळे कॅरेबियन कंट्रीमध्ये जाऊन क्रिकेट खेळणं एक वेगळीच मजा आहे. येस येस. कारण आय बीन देअर, आय नो काय ॲटमॉस्फिअर असतो ग्राउंडवरचा. आणि तसं कसं कोपअप केलं तुम्ही मुलांनी? कारण यू ऑल गायज यू आर व्हेरी यंग. बरोबर. आणि तसं पाहायला गेलं तर वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेटचं प्रेशर नसतं, पण तिकडच्या लोकांचं प्रेशर जास्त असतं, कारण ते पाहायला येतात, ते एन्जॉय देमसेल्व्स. तर तुम्ही कसं कोपअप केलं त्यावेळेस? लाईक ऑन द फील्ड ॲक्च्युली वी वर व्हेरी वेल प्रिपेअर्ड ॲज अ युनिट, की लाईक आमचं प्रिपरेशन खूप चांगलं सॉलिड झालं होतं. सो लाईक ऑन फील्ड प्रेशर असं काही ॲज सच नव्हतं. वी गाईज वर लाईक ॲज अ टीम वी वर रिअली एन्जॉईंग द गेम. वी वर टुगेदर ऑल द टाईम. सो दॅट वॉज वन पार्ट. आणि आय थिंक आय रिअली लाईक द कंट्री, कारण की इट वॉज अ व्हेरी नाईस व्हेन्यू. पिचेस थोडेसे डिफरंट होते. वी वर नॉट यूज टू प्लेईंग ऑन दोज काइंड ऑफ सर्फेसेस. थोडंसं आय वुड से अनप्रिपेअर्ड किंवा लाईक नाही का थोडंसं, कारण की तिथे ट्रॉपिकल आयलंड असल्यामुळे तिथे सतत चेंज होत राहतात कंडिशन्स. लाईक फॉर अ मुमेंट इट्स थोडंसं नाही का व्हेरी हॉट, देन इट्स थोडंसं ह्युमिड, ॲट टाइम्स इट्स क्लाउडी. सो ते एक थोडंसं नवीन चॅलेंज होतं आमच्यासाठी. बट ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स टू गो प्ले इन अ डिफरंट एंड ऑफ द. वेगळीच मजा होती ती. कुठे कुठे खेळलास आणि मॅचेस तू त्यावेळेस कुठल्या कुठल्या मी ग्राउंड? ट्रिनिडॅडला खेळलो, बार्बेडोसला खेळलो, बार्बेडोसला पण खेळास? वा. हो, गयानाला खेळलो, हो, तिन्ही मस्त ग्राउंड. हो, आणि आय थिंक अँटिगाला खेळलो. अँटिगाला पण खेळ, म्हणजे ऑलमोस्ट वेस्ट इंडिज Yes, सगळं yes, कव्हर yes, केलं होतं. फूड कसं वाटलं तिकडचं? फूड वॉज अ प्रॉब्लेम ऑनेस्टली, कारण की वी गायज लाईक मी पर्सनली मी सी फूडला आय एम नॉट दॅट फॉन्ड ऑफ. अच्छा. अँड आय एम नॉट यूज टू ऑल्सो. लाईक ब्रेकफास्टमध्ये वी डोंट हॅव सी फूड इन महाराष्ट्र. तर मग दॅट वॉज अ चॅलेंज. सो चिकन सकाळ सकाळ मासे आणि क्रॅब आणि असं बघायची सवय नाही. सो चिकन आणि ऑमलेट एग्सवरतीच पूर्ण 3 महिने काढले. पण ते सुद्धा बरं वाटत असेल ना, कारण ट्रॉफी आली त्यामुळे ते पण इट वॉज ऑल वर्थ इट ऑनेस्टली. लाईक कोविड सुरू होतं, ॲज अ टीम आम्ही खूप चॅलेंजेस फेस पण केले, कारण की खूप मुलांना कोविड झालता ड्युरिंग द जर्नी. एक मॅचला तर फक्त 11 प्लेयर्सच अवेलेबल होतो. एक्झॅक्टली. सो लाईक इट वॉज अ सिच्युएशन थोडी खराब होते. येस, डिफिकल्ट जर्नी थोडंसं लाईक ॲट टाइम्स, पण बिकॉज लाईक ॲज अ टीम वी वेअर टुगेदर. जसं मी सतत सांगतोय की आम्ही खूप प्रॅक्टिस सेशन्स, खूप कॅम्प्स आणि खूप सिरीज सोबत खेळ होतो. सो वी वेर नोईंग इच अदर व्हेरी वेल. तर मग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अ हाय काय म्हणतो प्रेशर टुर्नामेंट. त्या गोष्टी खूप मॅटर करतात की तुम्ही ॲज अ टीम किती एकत्र आहेत, आणि ह्या गोष्टींचा खूप फरक पडतो. तर तुम्ही त्या बबलमध्ये ज्या वेळेस होतात, थोडक्यात म्हणायचं तर बबलमुळे तुम्हाला फरक पडला, जास्त जवळ आला तर एक दुसऱ्याच्या तुम्ही ॲज अ टीम म्हणून ॲज अ युनिट. बरोबर, कारण की सतत ऑब्व्हियसली लिमिटेशन्स होते खूप गोष्टींचे, पण ॲज अ टीम आम्ही सतत सोबतच असायचो सगळे. सो त्याचा फरक पडला. पण इट वॉज चॅलेंजिंग ऑनेस्टली बबलमध्ये राहणं. इट वॉज नॉट, कारण की ऑलमोस्ट त्या वर्षी पूर्ण वर्षच आम्ही बबलमध्ये होतो. राईट. लाईक कुठलंही टुर्नामेंट खेळायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 वीकसाठी क्वारंटीन होऊन मग देन यू वर एलिजिबल टू प्ले. त्यात पण टेस्ट हॅज टू कम नेगेटिव्ह इन एव्हरी सिंगल स्वॅब रोज एव्हरी डे स्वॅब द्यायचा, देन एव्हरी डे यू हॅव टू कम नेगेटिव्ह इन द टेस्ट. इट वॉज क्वाईट चॅलेंजिंग. पण कसं मॅनेज करत होता तुम्ही? म्हणजे शारीरिक एक क्षमता असते माणसाची आणि एक मानसिक असते. तुम्ही मेंटली युअर प्रिपेअर की येस मला जाऊन खेळायचं आहे, ते तुम्हाला फोर्स होता, पण फिजिकली फिट राहणं हे तुमच्या हातात नव्हतं. कोणामुळेही ते होऊ शकणार असतं. पण मग कसं तू बॅटल हे केलं सॉल्व्ह स्वतःला, कसं त्यातनं बाहेर काढलं? लाईक आय थिंक लकीली आय डोंट नो, बट काही गोष्टी लाईक तुमच्या हातात नसतात. सो वी वर प्रिपेअर्ड फॉर इट बेसिकली. जर झालं तर आराम करायचा दुसरा पर्याय नाही. लाईक ते अनकंट्रोलेबल आहे बेसिकली. सो ते तुमच्या हातातच नव्हतं. सो लकीली नाही झालं कुणालाच. कोणच नाही पॉझिटिव्ह त्या अख्ख्या वर्षामध्ये तुमच्या? 3-4 लोकांना झालं लाईक दे वर पॉझिटिव्ह. बट तेच म्हणलं एका गेमसाठी आयर्लंड 11 पण व्हायचे वांदे. आयर्लंड अगेन्स्ट आम्ही फक्त 11चा स्क्वॉड होतो. लाईक आणि 4-5 लोकांना एक्स्ट्रा कोणी नव्हतं. लाईक कोचेस वर सर्विंग अस वॉटर. सो दॅट वॉज अ चॅलेंज फॉर अस. पण तेच की सगळे एकत्र होतं त्यामुळे. तसं पाहायला गेलं तर तुझा कोविडचा जरा तुला अनुभव खराबच आहे आपण म्हणूया. यू लॉस्ट युअर फादर ऑल्सो ड्युरिंग दॅट टाइम. त्यावेळेस कसं वाटत होतं? कारण तू त्यातनं गेला होतास, रोज स्वॅब द्या, हे द्या, सगळं द्या. मग त्यांना कोविड हे कधी कळलं तुला? ॲक्च्युली त्यांना आम्ही पुण्यामध्येच घेऊन आलतो. लाईक मी माझ्या होमटाऊनला होतो. सो ही वॉज अनवेल. सो आय ब्रॉट हिम टू पुणे आणि आय वॉज विथ हिम फॉर अ मंथ ऑलमोस्ट. ऍडमिट करायचं अशा हिशोबाने घेऊन आला.
सो मी त्यांच्यासोबत 1 महिना इथे होतो सोबत. गुड. ही वॉज ऑलमोस्ट रिकवर्ड अँड ऑल ऑफ अ सडन त्यांना थोडासा अजून त्रास व्हायला लागला ब्रीथिंग. सो दॅट्स व्हेन डॉक्टर टोल्ड मी की आय थिंक ही इज सस्पिशियस टू कोविड. अच्छा. सो अगोदर काय त्रास होता? फक्त ताप होता किंवा? हां, लाईक थोडंसं इन जनरल बिकॉज ही वॉज डायबिटिक. सो त्यांना थोडंसं त्यामुळे रिकव्हरीला थोडासा वेळ लागत होता सगळ्या गोष्टींमध्ये. ही टोल्ड मी की आय ही सस्पिशियस टू कोविड. मग तिथून थोडंसं तो फेस थोडासा अवघड होता आमच्यासाठी ॲज अ फॅमिली. बट तू किती वर्षाचा होतास त्यावेळेस? मी तेव्हा होतो 18 इयर्स. 18 होता. म्हणजे तुला अजून जग पाहायचं होतं तसं पाहायला गेलं तर. आणि राईट. बट तू खूप स्ट्रॉंगली त्या सगळ्या ह्याच्यातनं पुढे आलायस, कारण त्यानंतर पुढे जाऊन तू अंडर-19 खेळलास. ते वर्ल्ड कपचं पिरियडमध्ये तू जस्ट जाऊन आला होता. नंतर IPL देखील खेळलास, महाराष्ट्रासाठी खेळला. त्यांचं ध्येय होतं की तू एक चांगला क्रिकेटर व्हावा असं? त्यांची खूप इच्छा होती आणि आय थिंक बिकॉज ऑफ हिज ब्लेसिंग्स ओनली आज जे मी काय आहे ते आहे. लाईक बिकॉज ऑफ माय पॅरेंट्स ब्लेसिंग्स दे हॅव प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन माय लाईफ अँड स्टील. आणि खरं आहे त्यांना लाईक आय रिअली विश दॅट ही वूड हॅव सीन मी प्लेइंग डुईंग वेल बिकॉज ही ऑलवेज वॉन्टेड मी टू डू रिअली वेल इन लाईफ. आणि ही नेवर फोर्स मी टू डू अ सर्टन थिंग की तू हेच कर तेच कर. ही वॉज ऑलवेज सपोर्टिव्ह आणि दॅट्स वॉट द बेस्ट पॅरेंट्स डू. ओके. आणि खरं स्वतः ते शिक्षण क्षेत्रातच होते तरी पण त्यांनी नेव्हर फोर्स्ड यू की पुस्तकच वाच, हीच एक्झाम दे, आत्ता अभ्यास कर. ही नेव्हर सेड दॅट. नाही. त्यामुळेच लाईक ॲज अ प्लेअर ॲज अ ॲथलीट तुम्ही तेव्हा डेव्हलप होऊ शकता जेव्हा तुम्हाला पॅरेंटल प्रेशर नसतं. ते खूप इम्पॉर्टंट आहे. लाईक नॉर्मली कुणी तेवढं ते गोष्टी रिअलाईज नाही करत. बट लाईक माझ्या घरच्यांनी जेवढा मला फ्री हँड दिलता आणि मी पण त्याचा म्हणजे असं काही चुकीचा वापर नाही केला की लाईक आय वॉज व्हेरी रिस्पॉन्सिबल अबाउट वॉट आय वॉज डुईंग. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एव्हरी ॲथलीट्स लाईफ की घरचं प्रेशर ज्या दिवशी तुमचं कमी होतं ना यू स्टार्ट परफॉर्मिंग बेटर बिकॉज यू आर रिस्पॉन्सिबल फॉर वॉट यू आर डुईंग. दे आर नॉट रिस्पॉन्सिबल, यू आर रिस्पॉन्सिबल. एक्झॅक्टली. हेच मला खरं तू आता परत आपल्या सगळ्या लोकांना सांग जे पॅरेंट्ससुद्धा बघतायत आणि त्यांची लहान मुलं जे की क्रिकेट खेळायचं किंवा ॲथलीट बनायचं, फक्त क्रिकेट असं नको म्हणूया आपण, त्या पॅरेंट्सना आणि त्या मुलांना तू यातनं गेलायस म्हणून तू जास्त चांगलं पद्धतीने किंवा त्यांच्या जवळ जाऊन सांगू शकशील. काय सांगशील त्यांना हाऊ दे शुड बिहेव? आय थिंक जसं माझ्या पॅरेंट्सने केलं की दे गेव मी द राईट व्हॅल्यूज आणि दे गेव मी द बेसिक नीड्स. बाकी रेस्ट त्यांनी आमच्यावर सोडून दिलं होतं की वॉट एव्हर यू डू इन युअर लाईफ यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. सो ती खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मला असं वाटतं. कारण की अनलेस अँड अंटिल यू आर रिस्पॉन्सिबल फॉर वॉट यू आर डुईंग, लाईक एकदा तुम्ही डिसिजन घेतलं की जे काय करायचं आहे ते त्यासाठी तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल पाहिजे. आणि टिल डेट लाईक my mom doesn't have to come to me and tell me की राज what are you doing, get up, go to the gym, go do your practice. असं नाही. लाईक ही माझी जबाबदारी. मला एक मी स्वतःला व्हिज्युअलाइज करतो की मला ह्या सर्टन पॉईंटला जायचं लाईफमध्ये आणि मी त्या गोष्टी मी स्वतःहून करतो. सो त्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा पॅरेंट्स मुलांना फ्री हँड देतात की बाबा तुम्ही निर्णय घ्या तुम्ही ते करा, रॅदर दॅन दे सजेस्टिंग की तू हे हो ते हो हे अचीव कर लाईफमध्ये. बरोबर. या गोष्टी खूप इम्पॉर्टंट. आणि असं वाटतं तुला की ज्यावेळेस तुम्ही ठरवता की मी हे करणार आहे त्यामुळेच यू ओन दॅट डिसिजन एकतर, आणि दुसरं यू नीड टू प्रूव्ह देम की मी माझा निर्णय घेतलेला योग्य आहे. म्हणून तू जसं म्हणतोय तसं की तुला सकाळी उठवायला लागत नाही की उठून जिमला जा, फिटनेसला जा, ते पण एक कारण असू शकतं. ॲब्सल्युटली. कारण की आपण तीच गोष्ट नेहमी चूज करतो जी आपण एन्जॉय करतो. बेसिकली एन्जॉय आपण एखादी गोष्ट समजून आणि त्या गोष्टीचा करण्याचा आनंद घ्यायला सुरू केलं तरच आपण त्यात सक्सेसफुल होऊ शकतो असं मला पर्सनली वाटतं. कारण क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की तुम्ही मला आत्ता सांगितलं की राज उद्या तुला 4 डे मॅच खेळायची तर आय विल बी लाईक हॅपी की मला खेळायचं आहे. येस. सो ती एक्साइटमेंटच तुमच्यामध्ये त्या गोष्टीचं लाईक परफेक्शन कीप्स यू अलाइव्ह. येस ॲब्सल्युटली. आणि अजून चांगलं करण्यासाठी तुला, कारण की जर तुम्ही ती गोष्ट समजू शकत नाही तर तुम्ही त्यात चांगलं कसं होणार. आणि चांगलं नाही होणार तर यू कॅनॉट, इफ यू आर नॉट गोइंग टू बी बेस्ट इन वॉट यू डू, तर मग त्यात करिअर कसं होतं. वाव. खूप हे तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुला हे खूप लहान वयात हे समजलंय की तुला काय करायचंय. अजून ऑब्विसली खूप पुढे लांब जायचंय तुला. येऊयात तुझ्या आता चेन्नईच्या प्रवासाकडे. जसं मी सुरुवातीला म्हटलं ते एकदम छोट्या गावातनं तू डायरेक्ट चेपॉकपर्यंत तिथे गेला आणि चेपॉकचं मैदान, चेपॉकचं लोक ते पिवळा सगळे जर्सी घालून, तो पिवळा समुद्रच म्हणतो ते राम कॉमेंट्रीमध्ये. तर तिथे म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करताना सुद्धा किंवा प्रॅक्टिस करताना पण तेवढीच बऱ्यापैकी गर्दी असते. तर पहिली मॅच तुझी म्हणजे आय नो की तुला संधी थोडीशी उशिरा मिळाली होती, पण पहिल्या दिवशी ज्यावेळेस तू चेपॉकमध्ये पाऊल ठेवलंस मॅचसाठी म्हणून,
ऑब्व्हियसली खेळत नसशील, तू बाहेर बसला असशील, पण तो एक्सपिरियन्स कसा होता? मी एवढा लाऊड क्राऊड कधीच आयुष्यात एक्सपिरियन्स नव्हता की लाईक दॅट इज समथिंग एव्हरी CSK प्लेअर विल टेल यू की खूप डेडिकेटेड आहे लोक त्यांच्या फ्रँचायझीसाठी, खूप प्रेम आहे त्या लोकांचं. आणि ऑब्व्हियसली त्या फ्रँचायझीने तेवढं अचीव्ह पण केलं आहे राईट. थ्रू आउट द इयर्स की 5 IPL टायटल्स इज नॉट अ इझी थिंग ॲट ऑल. एस्पेशली जे 2023चं जे मी स्वतः बघितलं होतं, मी पण 2 गेम्स खेळलो त्या सीझनला, आणि तो जो एक्सपिरियन्स होता इट वॉज अनरियल. लाईक एव्हरी मॅच, प्रत्येक विन वी हॅड टू फाईट फॉर इट. आणि इट वॉज अ ग्रेट जर्नी ऑनेस्टली. बट सो हां, ॲज यू सेड की फर्स्ट टाईम मी जेव्हा चेपॉकला गेलो की इट वॉज अमेझिंग, एस्पेशली वेन माहीबाई यूज टू गो टू बॅट. इट वॉज अनरियल. लाईक यू कॅनॉट बिअर दॅट साऊंड. इट वॉज दॅट. बरोबर. त्यासाठी एक किस्सा मी छोटा तुला सांगतो. आमच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये मी बरेच वेळा करत असतो कॉमेंट्री, तर आम्हाला सांगितलं जातं प्रोड्युसरकडनं की बोलू नका, शांतता ठेवा, टेक अ पॉज, कारण माहीला तिकडनं बाहेर येऊन चालत जाऊ दे. आणि मग तो शोर मीटर होतो बाजूला, मग तिथे दाखवलं जातं किती आवाज, आणि तो आवाज म्हणजे आक्रोश, म्हणजे तो कानठळ्या बसवणारा असतो रे. खरं अनरियल एक्सपिरियन्स ॲक्च्युली, आणि सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं पाहिजे लाईफमध्ये एकदा ती गोष्ट. एकदा तरी. पण तू माही इकडनं जातोय, तुझ्या उजवीकडनं डावीकडनं, असं म्हणजे तू त्या डगआउटमध्ये बसलाय, तर ॲज अ प्लेअर तुझं फिलिंग काय असतं त्यावेळेस? आम्ही फक्त एवढंच रूट करायचो की जाऊन त्यांनी खूप सक्सेस मारावे, कारण की ते क्राऊड अजून मग आवाज तो आवाज अजून वाढेल. ते एन्जॉयमेंट आहे ॲक्च्युली. लाईक वेन यू आर नॉट प्लेइंग, वेन यू आर वॉचिंग, यू आर अ फॅन बेसिकली, यू आर अ प्लेअर हु इज अ फॅन ऑफ दॅट पर्सन. हे माझ्यासाठी पण एक तो फॅनसारखाच एक्सपिरियन्स आहे की मी त्यांना बॅटिंग करता सगळ्यात छान व्ह्यू मला आहे अख्ख्या ग्राउंडवर. खरंय. सो मी तो एन्जॉय केला पाहिजे. आणि त्यामुळे तुला इन्साइट पण माहिती आहेत की बॅटिंगला जाताना काय किंवा किती नंबरला जाणार. Exactly. तू त्या हर्डलमध्ये पण होतास, तेच त्यामुळे तू एन्जॉय जास्त करू शकतो. खूप खूप एन्जॉय केलं मी. माझ्या लाईफचा बेस्ट एक्सपिरियन्स होता तो. लाईक ऑल द इयर्स आय प्लेड इन IPL सो फार हॅव बीन लाईक रिअली गुड, हॅव टॉट मी अ लॉट. मी आता खूप बेटर व्हर्जन झालो आहे माझ्या स्वतःचं. मी जास्त मला स्वतःला समजून घेऊ शकलो. आय हॅड ॲक्सेस टू द बेस्ट पीपल इन द वर्ल्ड. वा. सो मी त्यांच्याशी बोलून, कॉन्व्हर्सेशन करून, माझ्या मनातले डाऊट्स, क्वेश्चन्स विचारून, इव्हेंच्युअली दॅट ॲज अ प्लेअर दॅट इज मोर इम्पॉर्टंट की तुम्ही लाईक एव्हरी इयर यू गो आउट देअर, तुम्ही काहीतरी शिकता, ते स्वतःच्या गेममध्ये अप्लाय करता, यू गेट बेटर. ती जर्नी इज व्हेरी गुड. तर तेच आहे इव्हेंच्युअली स्पोर्ट्स खेळणं की. अगदी खरं आहे. खरं येऊयात एखाद्या किस्स्याकडे. मला किस्से तुझ्याकडनं खूप ऐकायचे आहेत. प्रॅक्टिस मॅच अशी कुठली आठवते की तू बॉलिंग करतोय, माही मागं किपिंग करतोय, आणि तुझ्या रनअपमध्ये किंवा तुझ्या ॲक्शन नंतर किंवा बॉल पडल्यानंतर काही त्यांनी तुला खास टिप्स दिल्यात माही स्टाईलमध्ये? प्रॅक्टिस मॅचला त्यांनी कधी किपिंग तर नाही केली, बॅटिंग करायचे ते. ओके. तुझ्या समोर? हो. वा. आणि त्यांना बॉलिंग टाकणं म्हणजे यू कॅन नॉट मिस युअर एक्झिक्युशन. लाईक जरा इकडे तिकडे की बॉल बाहेर. एकदम मोठा चक्का लागायचा. आणि त्यांनी मग असं वाटायचं की यार ओके, लाईक एकदम म्हणजे तो एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे बेसिकली. त्यांना बॉलिंग सोडून द्यावं असं वाटायचं का त्यावेळेस? बॉलिंग सोडून द्यावं नाही, पण लाईक त्यांची विकेट काढण्यात पण तेवढाच आनंद आहे. सो कधी काढलीस तू? हो हो, प्रॅक्टिस मॅच मध्ये ते व्हायचं की. व्हेरी गुड. आणि त्या गोष्टीमुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स पण यायचा की खरं. लाईक इफ यू कॅन यू नो टेक द विकेट ऑफ द बेस्ट पर्सन, बेस्ट प्लेअर इन द वर्ल्ड, तर मग दॅट इज अ गुड कॉन्फिडन्स. दॅट्स ऑल यू नीड. बट व्हॉट ही हॅज टू से अबाउट युअर पेस, कारण तुझा पेस तेव्हाही तगडा होता, अजूनही आहेच आहे, आणि कन्सिस्टन्सी होते पेसमध्ये अजूनही आहे. व्हॉट ही हॅज टू से अबाउट दॅट? त्यांचं आय थिंक ही वॉज लाईक with pace comes responsibility. You have to be very accurate. And he believes that you should be able to move the new ball, like even if it's the slightest of the movements. That's good enough. Yeah, that is good enough, but you have to do that. You have to be very skillful. कारण की बिकॉज आजकाल तर लाईक एव्हरीवन इज यूज टू पेस, लाईक सो जोरात टाकायचं, लाईन अप करतात आणि दे हॅव अ आयडिया की व्हॉट इज ट्राईंग टू बोल. यू हॅव टू बी लाईक जेवढा तुम्ही मोठ्या लेवलला रिप्रेझेंट करता, यू हॅव टू बी व्हेरी प्रिसाइज विथ यू वॉट यू आर डुईंग, लाईक विथ युअर फील्ड सेट्स अँड एव्हरीथिंग. आणि दॅट इवन लाईक आत्ता परवा जेव्हा आय वेंट फॉर द सिलेक्शन फॉर द रिप्लेसमेंट CSK साठी, इवन देन आय आस्क्ड हिम अ फ्यू क्वेश्चन्स. अच्छा. टोल्ड मी की लाईक every time I talk to him, he is like, if you're bowling 140, 145, come to 137, try to swing that new ball for first 2 overs. Like take that chance. He always rely on moving that ball, कारण की that gives a edge. अगर सरळ आलेला बॉल 150चा बॅट्समन तसंही मारतोच आहे, सगळी मारू शकतो. एक्झॅक्टली. इफ इट मूव्स थोडासा पण, देन यू हॅव द चान्स ओव्हर द ओपोनंट. सो तो यूज कर. लाईक आता
वाईडच्या ह्याचा रूल पण बदलला आहे की लाईक वाईड यॉर्कर राऊंड द विकेट यू कॅन बॉल लाईक पहिलं अर्लियर देवर कन्सिडरिंग मागची क्रीज नाव देवर कन्सिडरिंग पुढची क्रीज दॅट मेक्स अ डिफरन्स लाईक या सगळ्या छोट्या छोट्या बारकाव्यांनी खूप मोठा फरक पडतो सो लाईक त्यांना बोलणं इज ऑलवेज लाईक की तुम्हाला सगळं तुम्ही नॉलेज घेऊन यायचं आणि त्याच्यावरती वर्षभर यू वर्क ऑन युअर सेल्फ अँड परफॉर्म. अरे वा, तू आत्ताच म्हटलास की तू रामूसाठी गेला होतास, रामू इंजोर्ड झाल्यानंतर? नाही, खलील अहमद झाल्यानंतर परत रामू पण आपला इंजोर्ड झाला Exactly, होता, हो. त्यामुळे 2 पेस had a बॉल. very good debut. हो ना, खूप चांगले मॅच झाले. He'll come back and do well. डेफिनेटली Yes. महाराष्ट्रासाठी पण Very तो good करतोच आहे आणि इज अ गुड पोटेन्शियल, नो Yes, डाऊट absolutely. अबाउट इट. Yes. आणि कसं आहे तुमच्याकडे बघितल्यानंतर ना, तुम्ही जर असं एखाद्या टॅक्सीतनं उतरला, बसमधनं उतरला, रिक्षातनं उतरला, ट्रेनमधनं उतरलात, थोडं हे बॉलर आहेत बरं का. कारण तुमचं ते फिजिक आहे, ते वे यू कॅरी युअर सेल्फ, त्यांनी फरक पडतो. तू झालं, रामू झालं, तर ते तुमची जी चालढाल आहे, तर ते त्यासाठी काय वेगळं मेहनत करायला लागते का ते आपसुकच येतं? ऑनेस्टली सांगू, पेस बॉलिंग हा खूप टफ जॉब आहे. लाईक खूप फिजिकली डिमांडिंग आहे, खूप मेंटली डिमांडिंग आहे. कारण की आय डोंट थिंक की कुठला दुसरा गेम ह्या एफर्टला रिलेट करू शकतो जिथं युअर रनिंग इन फ्रॉम लाईक 30 meters 25 meters वॉट एव्हर डिस्टन्स, एव्हरी सिंगल बॉल पुटिंग ऑल दॅट लोड ऑन युअर बॉडी अँड डुईंग इट अगेन अँड अगेन थ्रू आउट द सीझन. कारण की आजकाल गेम्स पण खूप वाढलेत, टुर्नामेंट्स वाढलेत, सो यू आर डुईंग इट थ्रू आउट द इयर. आणि एकदा तुमची इमेज तयार झाली की यू आर अ फास्ट बॉलर, यू कॅन बॉल फास्ट, सो यू कॅन नॉट गो बॅक टू बॉलिंग लाईक यु नो तुमच्या पेसशी तुम्ही Back कॉम्प्रोमाइज करावंच करू लागतं शकत स्वतःला. एक्झॅक्टली. सो इट इज अ व्हेरी हार्ड वर्किंग जॉब अँड खूप ह्यूज रिस्पेक्ट आहे मला सगळ्या पेस बॉलर्ससाठी. आणि ऑब्व्हियसली लाईक ऑफ द फील्ड तुम्हाला खूप काळजी घ्यायला लागते स्वतःची. लाईक यू हॅव टू काय म्हणजे थोडक्यात काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? लाईक खूप ॲस्पेक्ट्स आहेत ऑनेस्टली जे तुम्हाला पेस बॉलिंगमध्ये हेल्प करतात, जसे की लाईक खाण्यापिण्यापासून सुरुवात होते. ट्रेनिंग पासून मी म्हणेल. बरं. खाणं पिणं तर इज लाईक द मोस्ट बेसिक थिंग दॅट हॅज टू बी स्पॉट ऑन. लाईक you need your protein, your carbs, like you have to be very smart with what you're eating. आणि व्हेन यू आय टी When you are eating, exactly. Plus training makes a huge difference. Like for you to not get injured, you have to do a lot of strength training. At the same time, you have to work on your running mechanics all the time. Running वरती पण फोकस करायला लागतो. थ्रूआउट द इयर्स मी पण खूप काम करतोय, लाईक सतत माझ्या रनिंग टेक्निकवरती वगैरे. ग्रेट. आणि हे सगळ्या छोट्या गोष्टींचा फरक तुमच्या बॉलिंगमध्ये पडतो अँड दॅट मेक्स अ डिफरन्स. पण ॲज अ पेस बॉलरवरती तेवढं भरभरून बोलतोयस का, मला एक छोटा प्रश्न तुला स्वतःच्या तुझ्या ॲक्शनविषयी विचारायचा आहे. तुझी ॲक्शन तसं बघायला गेलं तर मला स्वतःला खूप आवडते, कारण तुझी जी जंप आहे ना, त्या जंपमध्ये जाणवतं. मी कॉमेंट्री करत असताना तुझा विचार असा करतो की मी जर याला फेस करतोय तर ज्यावेळेस हा जंप घेतोय त्यावेळेस माझ्या छातीत थोडीशी धडकी बसेल की आता गोळीबार सुरू होणार आहे. तर तू त्यावरती काय स्पेशल एफर्ट्स घेतले होते का तिचं नॅचरल ॲक्शन आहे? आय थिंक खूप नॅचरल आहे माझ्या बॉलिंगमध्ये, कारण की मी कधी फास्ट बॉलिंग जेव्हा मी सुरू केली तेव्हा शिकली नव्हती. लाईक मी लहानपणापासूनच ॲथलेटिक होतो, सो आय वॉज लाईक की मला क्रिकेटमध्ये कुठलाही रोल द्या, मला फक्त क्रिकेट खेळायचं असं होतं. ॲज अ स्पिनर स्टार्ट केलं, मग बॅट्समन झालो, मग इव्हेंच्युअली फास्ट बॉलर झालो. आणि त्यामुळे लाईक असे खूप गोष्टी माझ्या ॲक्शनमध्ये तुम्हाला खूप नॅचरल दिसणार की बाबा. पण विथ टाईम लाईक मला स्वतःबद्दल खूप आयडिया आला की लाईक मला कुठल्या गोष्टींवरती काम करायचं आहे आणि बायोमेकॅनिकली तुम्ही कशी परफेक्ट होऊ शकता. कारण की ॲज अ फास्ट बॉलर तुम्हाला इंजुरीज अवॉइड करण्यासाठी आणि पेस गेन करण्यासाठी बायोमेकॅनिकली खूप साऊंड असलं पाहिजे. सो त्या गोष्टींवरती काम करत 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 आता मी ह्या लेवलला आलो, जे फिनिश्ड प्रोडक्ट तुम्हाला दिसतं. इट्स लाईक अ कार की ज्यावरती तुम्ही सतत R&D करत राहताय दरवर्षी. आफ्टर एव्हरी गेम काय चुकतंय तर लाईक यू गो बॅक, यू सी युअर व्हिडिओज आणि त्यावरती तुमचं काम सतत सुरू आहे. वा. सो हे नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. लाईक इट विल नेव्हर बी अ फिनिश्ड परफेक्ट प्रोडक्ट जे तुम्ही काहीच नाही म्हणू शकत, बट यू आर ऑलवेज चेजिंग दॅट परफेक्शन की बाबा या गोष्टीत तो गोल आहे. गोल आहे. एक्झॅक्टली. खरं तू आता स्वतः बसलात, एक चॅम्पियनचा इंटरव्ह्यू, आपलं नावही कार्यक्रमाचं तेच आहे, पण तुझ्याबरोबर एक जगातला चॅम्पियन होता, ब्रावो. येस. त्याच्याबरोबर तू ज्या वेळेस बॉलिंग टाकायची, ऑब्व्हियसली पेसमध्ये तुमचा खूप फरक आहे, पण फार डोक्याने बॉलिंग करणारी व्यक्ती होती ती. त्याचा किती तुझ्यावरती फरक पडला? ऑनेस्टली लाईक आमच्या डेथ बॉलिंगच्या क्लॅरिटीवरती त्यांचा एक खूप चांगला रोल आहे. कारण की लाईक वेन आय गॉट इन टू IPL, ऑल आय वॉज रिलाइंग ओनली ऑन हार्ड लेन्थ आणि बाउन्सर्स. बरोबर. ऑनेस्टली लाईक कारण ती स्ट्रेंथ होती. एक्झॅक्टली दॅट वॉज माय स्ट्रेंथ आणि मी त्यावरती खूप क्रिकेट खेळत आलो.
पण देन वेन आय गॉट टू IPL मला आयडिया आला की यार इथं यॉर्कर, इफ यू कॅनॉट एक्झिक्यूट अ यॉर्कर, इफ यू डोंट हॅव अ गुड स्लोअर बॉल, then you're going to go for runs. For you to be match eligible, you need to bowl a good Yorker. To be very good at Yorkers. So त्या 2 वर्ष लाईक पहिला ज्या सीझनला मी सिलेक्ट झालो, ही वॉज प्लेइंग. नेक्स्ट सीझन 2023 सीझन ही गॉट रिटायर्ड अँड ही केम इन ॲज अ कोच, बॉलिंग कोच. दॅट सीझन आय वर्कड विथ हिम ऑल द टाइम. लाईक ही वॉज बिहाइंड अस, लाईक ऑल द बॉलर्स. की ते आमच्याकडनं यॉर्कर्स, वाईड यॉर्कर्स, स्लोअर बाउन्सर्स, फील्ड काय असली पाहिजे, कुठल्या बॅट्समनला कोणचा यॉर्कर यू कॅन बॉल, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी आमच्याकडनं खूप वर्क करून घेतलं आणि इट इव्हेंच्युअली टुक अ वाईल फॉर मी टू लर्न ऑल दोस ॲस्पेक्ट. पण हे कॅम्पमध्ये व्हायचं का 2 मॅचच्या दरम्यान पण होत होतं या गोष्टी? लाईक इफ यू आर नॉट प्लेइंग, यू आर जस्ट प्रॅक्टिसिंग ना. अच्छा, मग हे 2 मॅचच्या मध्ये पण किंवा त्या मॅच डेला पण होत असायचं? येस. इफ यू आर नॉट प्लेइंग, लाईक इफ यू आर नॉट प्लेइंग इन द 11 नाही, यू आर ऑलवेज वर्किंग ऑन युअर बॉलिंग. लाईक एव्हरी टाइम यू हॅव द बॉल इन युअर हँड, यू आर ऑलवेज वर्किंग ऑन समथिंग. असं आहे हे. सो लाईक जेव्हा आमचं टुर्नामेंट, मिड टुर्नामेंट पण ही वॉज लाईक मेकिंग अस डू अ लॉट ऑफ प्रॅक्टिस फॉर यॉर्कर्स, वाईड यॉर्कर्स, आणि लाईक फील्ड सेट द्यायचे आम्हाला की दिस इज द फील्ड सेट यू आर बॉलिंग विथ आणि इथं एक्झिक्यूट करा. ते करून घ्यायचे अंटिल अँड अनलेस वी आर नॉट डन विथ इट. ही यूज टू मेक अस बॉल number of balls. So that has helped me a lot. Like this season I was able to execute really good Yorkers and I was using the same strategy, same planning. Makes a difference. पण या सगळ्यांबरोबर तू एवढं जवळनं क्रिकेट खेळलास, म्हणजे एक बेसिक प्रश्न असा मला एक विचारायचा, जे लोक क्रिकेट खेळत नाहीत किंवा दे डोंट फॉलो, त्यांच्याकडनं हा प्रश्न असू शकतो की ही जी मंडळी आहेत जगात एवढी भारी झाली आहेत, ते पण तेच बॉल वापरतात जो आपण वापरतो, ते पण तीच बॅट वापरतात जो आपण वापरतात, तर ह्यांना वेगळं होण्यासाठी हे काय वेगळं करतात की हे वेगळे दिसतात? आय पर्सनली थिंक, जसं आता मी एवढ्या दिवस झाले जे काही खेळतोय, जे काही प्रॅक्टिस करतोय, मला एकच गोष्ट क्लॅरिटी येत जाते की तुम्हाला त्या स्किलवरती काम केल्याशिवाय ऑप्शनच नाही. लाईक देर इज नो काय म्हणतो त्याला, सबस्टिट्यूटच नाही, एस्केप नाही आहे. लाईक लाईक तुम्हाला, बट फॉर दॅट यू नीड टू आयडेंटिफाय युअर स्किल फर्स्ट ऑफ ऑल. एक्झॅक्टली. लाईक यू हॅव टू बी व्हेरी स्मार्ट की वॉट यू आर वर्किंग ऑन. की लाईक यू कॅनॉट वर्क ऑन ऑल द थिंग्स. लाईक ज्या गोष्टी नॅचरली महत्वाचा मुद्दा आहे, चांगल्या आहेत, यू लेट देम तसंच. आणि ज्या गोष्टींवरती खरंच काम करायचं आहे, यू हॅव टू बी लाईक यू नो थोडंसं न्यूट्रल ऑल्सो, की बाबा काही सर्टन गोष्टी माझ्या चांगल्या आहेत, आय कीप देम, अँड देर आर सर्टन ॲस्पेक्ट्स ऑफ द गेम माझ्या स्वतःच्या गेममधले ज्यावरती मला काम करणं भागच आहे. सो यू हॅव टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. आणि ज्या गोष्टींवरती काम करायचं त्यावरती खूप काम करायला लागतं. यू नीड टू गिव्ह दॅट टाईम, दॅट अमाऊंट ऑफ टाईम टू दॅट सर्टन स्किल. जसं की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आउटस्विंग नव्हता. ओके. सो मी पूर्ण 2 वर्ष झालं तेच ट्राय करत होतो की हाऊ कॅन आय ब्रिंग अ आउटस्विंग इन माय बॉलिंग, कारण की माझी नॅचरल ॲक्शन इन स्विंग. बरोबर आहे. सो इट टूक अ वाईल फॉर मी टू डेव्हलप दॅट. पण आज म्हटलं तर एक्झॅक्टली स्पेशल वेपन आहे. एक्झॅक्टली. बट इट टेक्स टाइम. लाईक असं अचानक कोणचीच गोष्ट कोणाकडेच नॅचरली नसते ऑनेस्टली. पण मग ह्या लोकांनी ह्याच्यावरती खूप काम केलं. लाईक दुसरं काहीच मॅजिकल फॉर्म्युलाच नाही आहे त्यासाठी. बी स्मार्ट, नो वॉट टू वर्क ऑन, अँड कीप वर्किंग ऑन दॅट थिंग, असं मला वाटतं की लाईक सुपर. येस. पण मग असं म्हणता येईल का की 6 बॉल तुझ्याकडे असतात एक ओव्हरमध्ये, तर 6 बॉल 6 वेगळ्या वेगळ्या पद्धतीने टाकण्यापेक्षा माझी स्ट्रेंथ आहे या 2 बॉलची, जसं तू अगोदर म्हटला, फॉर आपण एक उदाहरण म्हणून घ्यायचं की हार्ड लेंथ आणि बाउन्सर, तर हे अजून मी चांगले करून ते लिथल करून त्या 2चाच या 6 बॉलमध्ये उपयोग तू करशील का 6 वेगळ्या प्रकारे टाकशील? ऑनेस्टली आता जसं सिनियर क्रिकेटमध्ये ऑनेस्टली सांगतो मला की जसं गेम चालतोय, यू हॅव टू अंडरस्टँड कंडिशन्स अ लॉट. सिच्युएशन तुम्हाला सिच्युएशन्सला, तुम्हाला कंडिशन्सला खूप रिस्पेक्ट करून ते काय डिमांड करतात त्या हिशोबाने जर तुम्ही केलं तर यू हॅव मोर चान्सेस ऑफ सक्सिडिंग. फॉर एक्झाम्पल एक पिच आहे, 1 डे गेम आहे, तिथं बॉल ऑलरेडी ऑफ द लेंथ खूप हेल्प करतोय. लाईक तुम्हाला ॲज अ बॉलर, लाईक तो फ्लाय होतोय, तिथे मुवमेंट आहे, देन यू डोंट हॅव टू ट्राय टू मेनी थिंग्स. बट ऑन अ फ्लॅट पिच, ऑन अ फ्लॅट पिच काहीच हेल्प नाही आहे. तर यू हॅव टू प्ले विथ युअर फील्ड, यू हॅव टू स्टडी द बॅट्समन की बाबा हा काय मारतो, त्याच्या मला तो जो काय ट्राय करतो त्याच्या ऑपोजिट मला टाकायचं आहे. फील्डवरती रिलाय करायला लागतं, तुमच्या व्हेरिएशन्स तुम्हाला यूज करायला लागतात, आणि जे चालतंय त्या पर्टिक्युलर डेला ते तुम्हाला इम्प्लिमेंट करून त्यावर परफॉर्म करायचं. असं म्हणजे तसं पाहायला गेलं तर IPL मध्ये जाणं म्हणजे एक इन्स्टिट्यूशनमध्ये जाण्यासारखं आहे. तुम्ही नुसतं त्या म्हणजे 30, 15, 20, 25 लोकांचं स्क्वॉड आहे त्यात असलं तरी खूप काही शिकण्यासारखं आहे.
नॉट ऍब्सोल्युटली कारण की आता कसं आहे, कारण की प्रत्येक गोष्ट आता चॅलेंजिंग झाली क्रिकेट खेळायचं म्हणजे. लाईक फर्स्ट थिंग इज टू गेट पिक्ड इन द ऑप्शन, देन यू गेट इन टू द ऑप्शन, गेट इन टू अ टीम, यू हॅव टू गेट इन टू द 15 मध्ये आल्यावर यू हॅव टू पुश, मेक शुअर दॅट यू आर प्लेइंग इन द 11. लाईक 11 मध्ये खेळतात तर तुम्हाला यू हॅव टू परफॉर्म एव्हरी गेम. टिकणं हे एक्झॅक्टली, लाईक यू परफॉर्म फॉर 1 गेम, यू डोंट परफॉर्म फॉर 2 games, you are out of the team again. Then you have to work hard in the practice sessions, again get into the team. So it's not an easy journey, but Exactly. ह्यातच तर मजा आहे. लाईक दिस इज समथिंग दॅट वी गाईज लाईक. आम्हाला ह्यात हे करण्यात आनंद मिळतो म्हणून आम्ही हे करतो. इट्स अ गुड एक्सपिरियन्स. नाही, पण तू खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलंस की नुसतंच आमचा ऑप्शन झालाय म्हणजे आम्ही नाही, लोकांना फक्त पैसे दिसतात, पण तशी गोष्ट नाहीये. ऑप्शन झाल्यानंतर तू हा जो प्रवास सांगतोयस तो जास्त महत्वाचा आणि तो जास्त खडतर आहे ऑप्शनपेक्षा. बरोबर, कारण की ॲज अ प्लेअर एंड ऑफ द डे तुम्हाला पाहिजे की तुम्ही फील्डवरती जाऊन क्रिकेट खेळणं ही तुमच्या सगळ्यात इम्पॉर्टंट इच्छा आहे. कारण की एका पॉईंट नंतर बाकी सगळ्या गोष्टी ब्लर होऊन जातात. बरोबर. लाईक ॲज आय डोंट केअर अबाउट मी ऑप्शनला किती अमाऊंटमध्ये गेलो. बरोबर. फॉर मी एंड गोल इज टू, मला जायचं आहे, मला फील्डवरती क्रिकेट खेळायचं आहे, मला परफॉर्म करायचं आहे, अँड आय वॉन्ट दॅट फिलिंग. आय वॉन्ट टू विन द गेम्स. ती फिलिंगसाठी यू आर डुईंग एव्हरीथिंग. रेस्ट एव्हरीथिंग इज बिकॉज ऑफ क्रिकेट. तर तुम्हाला लाईक माझा बेसिक रोल इज टू प्ले क्रिकेट एव्हरी डे ॲज अ क्रिकेट प्लेअर. सो त्यातच माझा खरा आनंद आहे. आजूबाजूच्या गोष्टी तर दे आर सेकंडरी आहे तुझं. एक्झॅक्टली सेकंडरी आहे. वा, अगदी खरं आहे. येऊयात करा आता तुझे 3 वर्षाचं CSK चॅम्पियन टीम वर्सेस LSGचं 1 वर्ष. दोन्ही वेगळ्या वेगळ्या फ्रँचायझी आहेत. ऑब्विसली खूप सारे फरक असतील, पण तुला जाणवलेला किंवा तुला लक्षात आलेला असा मेजर फरक या 2 फ्रँचायझीमधला काय सांगशील? आय थिंक CSK लाईक जेव्हा मी टीममध्ये होतो तेव्हा ऑब्व्हियसली खूप सिनियर प्लेयर्स होते आणि दे हॅव ऑलवेज प्रेफर्ड एक्सपिरियन्स प्लेयर्स. खरं तुझा डेब्यू झाला ते मला वाटतं या सगळ्या एक्सपिरियन्स शेवटचं वर्ष होतं ना. ब्रावो झाला बरोबर किंवा अजून 2-3 त्यानंतर त्यांनी थांबवलं राईट त्या वर्षी क्रिकेट. तो एक मेजर शिफ्ट होता. कारण की अर्लियर तुम्ही जर बघितलं असेल तर CSK हॅज ऑलवेज बीन टीम होती ती, एक्सपिरियन्स रिच टीम. डॅड्स टीम किंवा अंकल्स टीम. नाही असं काही नाही, बट ऑल द गुड प्लेयर्स वर प्रूव्हन इन इंटरनॅशनल क्रिकेट. त्यांनी त्यांना पहिलं प्रेफरन्स दिलं अँड दॅट्स ऑब्वियस. कारण की समोर त्यांनी करूनही दाखवलं होतं. एक्झॅक्टली 5 titles दे हॅव. सो बरोबर. प्रूव्हन आणि इट हॅज वर्क फॉर देम. लाईक एव्हरी टीम हॅज देअर डिफरंट फ्रँचायझी. फॉर एक्झाम्पल CSK प्रेफर्स एक्सपिरियन्स प्लेयर्स. It doesn't, irrespective of age. If you're a 25-year-old who has played a lot of T20 games, तरी पण तुम्हाला that is experience. Not ki you don't have to be like 30 plus to be an experienced player. गुड. तुम्हाला नंबर ऑफ गेम्स मिळालंय. नंबर ऑफ गेम्स डिसाइड्स. कारण की की तुमचं एक्सपिरियन्स काय रादर दॅन एजचा काही संबंध नंबर फॉर देम. राईट. आणि लाईक डिफरंट टीम्स आर डिफरंट स्ट्रॅटेजीज. लाईक LSG इज अ व्हेरी youthful side. Like it is based heavily on young players. And CSK prefers experienced who are doing well throughout the season players. So both things works for both teams. Like nothing is right or wrong. त्या टीमची स्ट्रॅटेजी आपापली त्यांची त्यांची चालते ते असं. तू खेळत असताना LSGला कोण? KL राहुल कॅप्टन होता? नाही, रिषभ पंत. रिषभ पंतच्या अंडर तू खेळलास म्हणजे ते युवा नेतृत्व होतं आणि थोडंसं त्याच्यात ॲरोगन्स म्हणा किंवा थोडंसं क्रिकेटिंगमध्ये म्हणतो मी, वागण्या बोलण्यातला ॲरोगन्स नाही. तो क्रिकेट शॉट मारताना जो ॲरोगन्स आहे जो की पाहिजे असतो. आम्हालाही मजा येते किंवा तुम्हाला समोरच्या बॉलर ॲज अ पेस बॉलर थोडीशी धडकी तुम्हालाही भरते की ह्याला टाकू तर कुठं टाकू, कारण कुठलेही हे मारतोच. तर त्याच्याबरोबर खेळणं आणि माहीच्या कॅप्टनशिपमध्ये असणं किंवा बघणं किंवा त्याबरोबर खेळणं ह्याच्यामध्ये तुला खूप फरक वाटला? ऑब्व्हियसली लाईक माहीबाईंची कॅप्टन्सी इज लाईक माहीबाईंची कॅप्टन्सी. पण काय फरक होता? म्हणजे बरेच लोक बोलतात की ही इज अ बेस्ट कॅप्टन, पण जर कम्पेअर करायचं झालं तर फरक म्हणून तू काय सांगशील? आय थिंक माहीबाईंचं जर एक गोष्ट मला म्हणजे जी मी पर्सनली एक्सपिरियन्स केली आहे ती आहे की ही नोज ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल ही नोज की वॉट ही इज गुड ॲट. अच्छा. आणि ते तुम्हाला तेच करायला लावणार की लाईक इफ आय एम गुड ॲट बॉलिंग हार्ड लेन्स देन हिल मेक यू बॉल ओनली हार्ड लेन्स. हिल नॉट कम टू यू अँड टेल यू की कम बॉल अ बाउन्सर. अच्छा. हां, लाईक त्यांचा अभ्यास गेमवरचा एवढा चांगला आहे की लाईक ते स्क्वॉडमधले प्रत्येक प्लेअरला ओळखतात. दॅट्स वाय दॅट प्लेअर इज इन दॅट स्क्वॉड. ही पर्सनली नोज की बाबा हा काय चांगलं करू शकतो, ह्याची ॲबिलिटी काय, ह्याचं पोटेन्शियल काय. ऑन दॅट बेसिस ही पिक्स दॅट प्लेअर. ओके. अँड देन ऑब्व्हियसली कारण की त्यांना माहिती आहे की हा माणूस काय करू शकतो, त्याला तोच रोल देतात. दॅट्स वाय ही हॅज बीन एबल टू मेक पीपल परफॉर्म. की राईट माणसाला राईट रोल दिला
तो त्याचं काम त्या बेस्ट जागेवरती तो त्याचं काम करू शकतो. आणि दॅट्स हाऊ टीम गेट्स बेनिफिट्स आउट ऑफ दॅट. आणि इन द अदर साईड रिषभ भाई इज अ व्हेरी फिअरलेस मॅन. लाईक त्यांच्या बॅटिंगमध्येच त्यांच्या कॅरेक्टरमध्येच तो फिअरलेसनेस आहे. सो ही इज अ कम्प्लिटली डिफरंट पर्सनॅलिटी. माहीबाई इज अ कम्प्लिटली डिफरंट पर्सनॅलिटी अँड बोथ आर डुईंग वेल फॉर देअर टीम्स. सो दॅट हॅज बीन माय एक्सपिरियन्स. मी तुला म्हणायचं आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक जण आपला 11ला 100% ओळखतोय, जाणतोय, तो कॉन्फिडन्स येतोय म्हणून त्याच्या टीममध्ये तो आहे. आणि दुसरं असं आहे की 11 ही जी आहे तर तुम्ही चांगलं करून दाखवा, मग पुढच्या 11 तुम्ही येऊ शकतात. असा म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड त्याच्या गोष्टी असतील. पण दोघांमधला फरक म्हणजे बऱ्याच वेळा असा जाणवतो असा की एक म्हणजे एक माणूस म्हणून सुद्धा तुला हे आवडतं आहे का मला माहिती नाही, पण मी जो बघितलेला फरक दोघांमधला असा आहे की माहीबाई जेव्हा पण सांगतात एक फील्ड प्लेसमेंट असेल किंवा एखादं सिच्युएशन असेल तर ते ऑप्शन देतात की ये भी कर सकता है, वो भी कर सकता है, यहाँ पे भी लगा सकता है. त्याच अगेन्स्ट ऋषभ इधर लगा उधर लगा, अभी फटके खाया ना तो इधर डाल. हा जो फरक आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुला कुठली पद्धत जास्त आवडते? आय थिंक माहीबाईंचं म्हणणं असं असतं की पहिलं तू तुझ्या स्ट्रेंथनेच कर. इफ दॅट डझंट वर्क देन मग मी आहे. कारण की ते अननेसेसरी तुम्हाला सजेशन्स कधी देणार पण नाहीत की बाबा तुम्हाला जे गरजेचं आहे तेवढंच पिन पॉईंट तीच गोष्ट सांगणार की लाईक फॉर एक्झाम्पल समवन इज बॉलिंग अ डेथ ओव्हर, त्यांनी 2 स्लोअर बॉल्स टाकले, दोन्ही बॉल्सला 6 खाल्ले, देन हिल कम अप टू यू अँड ओनली देन हिल टेल यू की अच्छा बॉल Now हातात you can देताना bowl a सांगणार yorker. नाही. हा. अच्छा नाव यू कॅन बोल अ यॉर्कर. ओके. Only then, like when the other person is like, you know, in heavy pressure, हाँ, कि बाबा he obviously. cannot react only then he'll come and give you the right suggestion की जे तुम्ही करू शकता. अदरवाइज he'll just set a field की तुम्हाला आयडिया येऊन जाईल की या फील्डला मी हा बॉल टाकू शकतो, काम टाकायचं. सोपं होऊन जातं. कारण He'll ते make your work practice- easy basically. प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी तुम्ही केलंय ते. Exactly. त्यामुळे ते फक्त चित्र तुमच्यासमोर उभं करून कधी कधी काय होतं आपण हुरळून जातो की बाबा, कारण अगदी की बरोबर शब्द आहे. हा हुरळूनच जातो माणूस, कारण की त्याच्यावरती प्रेशर आल्यावर आपली विचार करायची क्षमता थोडीशी पॉज होते एक मुवमेंटसाठी. गेम मध्ये तेवढा वेळ नसतो की तुम्ही विचार करून टाकाल. बरोबर. तेव्हा तो समोरच्या माणसाचा आउटपुट खूप इम्पॉर्टंट असतो आणि त्यांनी तुम्हाला ओळखणं खूप 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 गरजेचं असतं. तर हा मोठा त्याच्या दोघांच्या मधला फरक आहे. राईट. ग्रेट. असं वाटतंय की तू खूप काही शिकलेला आहेस. पण या IPLच्या तुझं 3 वर्ष CSK, 1 वर्ष LG, 4 वर्षाचा तुझा एक्सपिरियन्स, तू महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस बॉलिंग करतोस त्यावेळेस ऑब्व्हियसली त्याचा फायदा होत असेल. खरं येऊया तुझ्या पहिल्या फायफरकडे. पहिला फायफर तू घेतलं होतंस रणजीचा रणजी ट्रॉफीचं. यावर्षी 2 तू फायफर तुझ्या ह्या नावावर सीझनला. हो राईट, या सीझनला. तर पहिल्या म्हणजे एक फायफर तू घेतलं होतंस तर MP अगेन्स्ट मला वाटतं घेतलं होतंस. येस. तर त्यावेळेस तू नवीन बॉल पण टाकत नव्हतास. जलद सक्सेनाने सुरुवात केली होती, तू फर्स्ट चेंजमधून आला होतास. किती ओव्हर टाकलीस मग त्यावेळेस तू? 6वी ओव्हर. 6वी ओव्हर टाक. म्हणजे तसं बघायला तर कम्पॅरेटिव्हली जुना चेंडू. पण मगाशी तू बोललास ते मी बरोबर ऐकलं होतं, तुझं म्हणणं होतं SG हा 6-7 ओव्हर नंतर बॉल तयार होतो. त्यामुळे मग दॅट वॉज तुझी स्ट्रॅटेजी होती ती. आय थिंक ऑल क्रेडिट्स टू कॅप्टन, कारण की नाव ॲज अ टीम वी हॅव बीन लाईक यू नो लाईक थ्रू द सीन आम्ही सोबत खेळतोय. कॅप्टनला खूप आयडिया आहे की बॉल कसा चालतोय, बॉलचं नेचर काय आहे, त्याला बनवायचा कसा आहे, कोणची ओव्हर कुणाला द्यायचं. ॲज आय टोल्ड यू की कॅप्टन हॅज टू नो द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द टीम. लाईक सो ते त्याचा स्मार्टनेस आहे की ब्रिंगिंग द राईट पर्सन ॲट द राईट टाईम. आणि दॅट हेल्प मी इन दॅट गेम. कारण की 6व्या ओव्हरला लाईक SG बॉलचा एक नेचर आहे किंवा एका साईडनी जेव्हा तो बनतो तेव्हा तो एकदम काय म्हणतो शोर शॉट स्विंग होतो. सो आणि एकदा बॉल स्विंग व्हायला लागला की मग तुमच्यावरती आहे की मला मिडल स्टंपवरनं स्विंग करायचं बाहेर की ऑफवरनं करायचं की लेगच्या बाहेरून आणायचं. सो बस मग काम सोपं झालं की बॉल आता स्विंग होतो. इट्स ऑन मी नाव की बाबा मला काय एरियाज टाकायचे. रेड सॉइल पिच होतं. थ्रू आउट द सीझन लर्निंग होते की रेड सॉइल पिचवरती यू कॅन यू नो थोडंसं बॉल ऑन द फुलर साईड. बॉल वॉज मुव्हिंग आणि आय वॉज एबल टू टेक विकेट्स ऑफ द मेन प्लेयर्स. मोठी नाव होते. यश दुबे, हिमांशू होतं, रजत पटीदार, कुमार कार्तिकेयन, म्हणजे सगळी त्यांची कंबरडं मोडलं होतंस तू त्यावेळेस. राईट. आणि ॲज अ बॉलर तुमचं तेच असतं की यू ट्राय अँड टेक ॲज मेनी विकेट्स इन युअर फर्स्ट स्पेल की बाबा समोरची टीमला पूर्ण प्रेशरमध्ये टाकायचं, डॉमिनेट करायचं आणि लाईक त्यांना स्निफच द्यायचा नाही गेममध्ये वापस यायला. अँड ॲक्च्युली वी वर यू नो डुईंग प्रिटी वेल इन दॅट गेम, बट यू नो लाईक रिझल्ट जसा पाहिजे होता तसा नाही आला. बट ॲज अ इंडिव्हिज्युअल आय लर्न अ लॉट फ्रॉम दॅट गेम. ऑब्व्हियसली फायफर इज अ फायफर. आणि पण तिकडे समोर स्पिनरनी खोलल्या राईट. जे आहे कुमार कार्तिक यांनी 6 खोलल्या त्यामध्ये. म्हणजे आपल्याकडे जेव्हा स्पेस बॉलर
एवढी चांगली टाकतोय, मग नंतर ते काय विकेट सुटलं होतं त्याचं? आय turn थिंक झाला, turning track झाला? थोडंसं विकेटमध्ये दोन्ही गोष्टी ऑफर होत होत्या की थोडासा टर्न अँड बाउन्स होता बिकॉज इट वॉज अ रेड सॉइल विकेट. आणि फास्ट बॉलर्सला इफ यू बोल्ड राईट एरियाज, इफ यू आर एबल टू मूव्ह द बॉल फ्रॉम राईट एरियाज, तर तुम्हाला त्यात खूप परचेज होतं, लाईक विकेट ऑफर करत होतं मुवमेंट आणि बाउन्स. बट इफ यू आर मिसिंग लेंथ ऑन रेड सॉइल पिच, तर ते तेवढंच बॅट्समनसाठी इझी पण होऊन जातं. सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी ॲक्युरेट की वॉट यू आर डुईंग. पण तो दिवसच तुझा होता ना, एक रनआउट पण तुझा डायरेक्ट हिट त्यामध्ये होता, येस. त्यामुळे ते असं पंप्ड होतं ना, एक Yeah, दोन I was विकेट completely मिळाल्या. pumped. And like not in that game, but in Punjab game also, I was very pumped because I was doing a comeback. हो. की एक वर्ष गॅप पडला होता रणजी ट्रॉफी खेळून, आणि आय वॉन्टेड टू डू वेल, लाईक आय वॉज सो eager to डू वेल. So the only thing I could see is like me taking 5 wickets, and I was doing everything possible to make sure that I take 5 wickets in that game. Like अच्छा. I was ready to bowl as many overs as you tell me. I was ready to do anything. Like जे कॅप्टन सांगेल त्या प्लॅनच्या हिशोबाने आय वॉज रेडी टू बोल. आय हॅड माय प्लॅन्स एज वेल, आणि इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. लाईक टेकिंग 2 5ers in 2 games gives you a confidence की यू आर रेडी फॉर दॅट लेवल अगेन. लाईक आदल्या रात्री व्हिज्युअलाइज केलं होतं की यस उद्या मला 5 खोलायचे आहेत. विज्युअलाइज तर प्रत्येक गेमच्या पहिलेच करतो की मला प्रत्येक वेळेला 5 पाहिजे. इट डिपेंड्स, कधी कधी मिळतात, कधी कधी नाही मिळत. पण खरं मला बोलायचं आहे तुझ्या पेसविषयी, कारण तू कन्सिस्टंटली 140 तर टाकतोच, म्हणजे 141.25 to 145 पर्यंत तुझी गाडी पोचलेली आहे. तर यासाठी काही विशेष एफर्ट्स, विशेष मेहनत? खूप मेहनत घेतली आहे सर यावरती. लाईक एव्हरी टाईम ऑफ सीझनमध्ये जेव्हाही वेळ मिळाला आहे, कोविडचा टाईम खूप युटिलाइज केला स्पीड वाढवण्यासाठी. कारण की बिफोर कोविड आय वॉज बॉलिंग अराउंड 130-135 मॅक्स. बट पोस्ट कोविड माझं असं होतं की इफ आय वॉन्ट टू प्ले फॉर अंडर-19 इंडिया, आय हॅव टू क्लॉक दॅट 140 मार्क. क्योंकि त्यामुळे इट विल मेक अ डिफरन्स बिटवीन मी अँड दी अदर फास्ट बॉलर्स. आणि आय नीडेड दॅट एज की टू गेट स्ट्रेट अवे सिलेक्टेड इन द टीम. सो आय वर्कड ऑन दॅट. आणि लाईक खूप माझ्या स्ट्रेंथवरती मी काम केलं, माझ्या रनिंग बेसिक्सवरती मी म्हणलं. ते सगळी स्ट्रेंथ, रनिंग बेसिक्स माझ्या बॉलिंगमध्ये मला अप्लाय करायचे होते. सो त्यामुळे बॉलिंगवरती पण खूप काम वाढलं मग. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यावर तुमच्या बॉडीवरती खूप जास्त एफर्ट वाढतो. म्हणजे लाईक यू आर लिटरली पुटिंग 7-8 times ऑफ युअर बॉडी वेट ऑन एव्हरी बॉल. सो तो एफर्ट पण सस्टेन करायचा आहे, कारण की तो एफर्ट लाईक लाईक बॉलिंग फास्ट इज नॉट अ गुड फिलिंग फॉर युअर बॉडी. इट इज अ एफर्ट अँड यू हॅव टू गेट यूज टू दॅट एफर्ट. बरोबर. लाईक तो त्रास आहे असा की Exactly. एकदम बॉडीला की बाबा तुम्हाला निगल आहेत. लाईक फॉर अ फास्ट बॉलर ग्रेड 1 छोट्याशा इंजरीला पण यू कॅनॉट प्ले. लाईक पायाचं नख निघलं तरी नाही पळू शकत. फरक पडतो. काही कुठलीही छोटी मायनर गोष्ट असेल तर यू कॅनॉट गो अँड बोल 100%. दॅट इज अ चॅलेंज एज वेल. अँड या, आणि ह्या सगळ्या गोष्टी प्लस लाईक दीज आर ऑल्सो ऑब्व्हियसली गोना हेल्प यू टू बोल फास्ट. बट इंटेंट, लाईक तुम्ही ज्या डोक्यातनं इंटेंट ठेवता की आय हॅव टू बोल फास्ट नो मॅटर वॉट. इफ यू डोंट हॅव दॅट इंटेंट, नो मॅटर ह्या बाकीच्या गोष्टी तुम्ही किती व्यवस्थित करा, यू कॅन नॉट बोल फास्ट. बिकॉज I think intent is something which is gifted to certain people, because without intent you cannot bowl fast. Like अगदी खरं. असं म्हटलं जातं ना, वेग हा काय तुम्ही विकत घेऊ शकत नाही घेऊ शकत. तो विदिन असला पाहिजे, आतूनच आणि पाहिजे. तो तुझ्या इथे आहे, त्याच्याच करता तू तो एक्झिक्यूट करू शकतोयस चांगला, असं म्हणूया. खरं खरं. ती त्रास सहन करायची क्षमता वाढली आहे लाईक विथ टाईम, की बाबा ट्रेनिंगमधून, बॉलिंग प्रॅक्टिस करून, प्लस अजून लाईक तुम्ही स्वतः जेवढी बॉलिंग टाकणार तेवढं स्वतःबद्दलचा आयडिया वाढतो की बाबा तू काय करू शकतोस, तुझ्या मला कुठे तुझं त्रास होतोय, potential कुठे काय आहे. comfortable आहे मी. हां एक्झॅक्ट. आणि वन्स यू नो दॅट यू कॅन बोल फास्ट ना, देन देर इज नो गोईंग बॅक. लाईक तुम्ही करताच ती गोष्ट. वा, परफेक्ट. येस. त्याचमुळे मग तू इमर्जिंग, आपण म्हणूया अंडर 23 ज्याला म्हणतात, पाकिस्तान अगेन्स्ट सुद्धा तू खेळलायस. त्याचा थोडा किस्सा सांग ना, ते कसं घडलं? सो तो इमर्जिंग एशिया कप आमचा श्रीलंकामध्ये झाला होता. ऑल द इमर्जिंग प्लेयर्स फ्रॉम दॅट सीझन. काय साईड होती त्यावेळेस? मी होतो, अभिषेक शर्मा होता, रियान पराग होता, साई सुदर्शन होता, ध्रुव जुरेल होता, हर्षित राणा, नितीश सगळे आता रेड्डी. इंडियामध्ये- Like, आम्ही सगळे जे काही इमर्जिंग प्लेयर्सचा जो बंच होता ते सगळे प्लेयर्स होतो. सो तो टुर्नामेंट पण माझ्यासाठी खूप मेमरेबल होता, कारण की आय टूक 5 विकेट्स अगेन्स्ट पाकिस्तान. आय वॉज लाईक मी अँड अदर 2 बॉलर्स, 2 स्पिनर्स आणि मी, वी वेअर लाईक लीडिंग विकेट टेकर्स फॉर आवर साईड. बर. ऑल ऑफ अस लाईक टूक तिथे नवीन बॉलर्स टाकायचा असतो. न्यू बॉल. तुझ्यावर कोण शेअर करायचं नाही? मी आणि हर्षित राणा टाकतो. हर्षित राणा टाकतो. बर. सो दॅट टुर्नामेंट वॉज रिअली गुड फॉर मी.
दोज 5 विकेट्स मेड अ ह्यूज डिफरन्स इन माय कॉन्फिडन्स अगेन लाईक बरोबर. आणि इट वॉज गुड लाईक वी लॉस्ट इन द फायनल इन दॅट पर्टिक्युलर एशिया कोणाची होती फायनल? पाकिस्तान सोबत. अच्छा. So League throughout the मध्ये league, जिंकलो होतो, final ला हरलो throughout होतो. the league, we were dominating the tournament. Like, we did not even lose one game. ओके. And even in final, we were doing good only, but they scored like 330 runs. So it is a big target. And बिग स्कोर. in the second innings, pitch dry होऊन जातं श्रीलंकामध्ये ह्युमिडिटी एवढी आहे. इट स्टार्टेड टर्निंग. रन्स करणं अवघड आहे. हां, मग आम्ही मधल्या फेजमध्ये वी लॉस्ट अ फ्यू विकेट्स अँड दॅट्स हाऊ चेस गॉट थोडंसं टफ. पण तो एक वेगळा एक्सपिरियन्स कामी आला. Perfect, beautiful experience. कारण की you going in a different country is always going to add up more to your game, to your experience. Like श्रीलंकाचे कंडिशन्स एकदम ऑपोजिट आहेत. आपण इंडियामध्ये खेळतो ते एकदम ऑपोजिट आहे. लाईक देअर इट इज एक्स्ट्रीमली ह्युमिड. सो पिचमध्ये जे मॉइश्चर असतं ते जास्त वेळ राहतच नाही. लाईक देअर इज हार्डली एनी हेल्प इन द पिच. पिचेस लो बाउन्स असतात कधी कधी आणि टायरिंग आहे, खूप एक्झॉस्टिंग आहे, कारण की इट्स व्हेरी ह्युमिड ऑल द टाईम. लाईक सकाळी 8 पासूनच इट्स लाईक क्रेझी ह्युमिड. सो यू ड्रेन लवकर. सो फॉर यू टू स्टे ऑन द फील्ड इज ऑल्सो अ चॅलेंज. डिफिकल्ट आहे. इट्स गुड लाईक हेच खूप महत्त्वाचं आहे. अडॉप्टिंग न्यू कंडिशन्स इट्स व्हेरी डिफिकल्ट, इट्स टायरिंग ऑल्सो. पण ह्या सगळ्याचा फायदा तुला MPL मध्ये खूप झाला. तू फ्रँचायझी तुझ्या साताराकडनं जे खेळतोयस त्यावेळेस सुद्धा, ज्यावेळेस तू मैदानावरती येतो, तुझ्या हातात बॉल येतो, त्यावेळेस तुझ्याकरता असं वाटतं पीस ऑफ केक. हे इथे मी इथे डॉमिनेट करायला आहे. नाही, ऑनेस्टली सर, आता क्रिकेट अशा लेवलला गेले की कुठलीच मॅच यू कॅन नॉट टेक इट ॲज अ पीस ऑफ केक. टू बी ऑन युअर टोज बिकॉज everyone is on their toes right now. Ki, like everyone wants to do good, everyone wants to play at a higher level. So no one is going to spare you. So like irrespective कुठली टीम सोबत तुम्ही मॅच खेळता, you cannot take it easy. Like, if you're playing, you have to play with 110% of what you can do. आता 100% पुरे नाही, त्याच्या पुढे जाऊन करायलाच लागतं. So you have to be always ready की बाबा. But at the same time you always try and dominate the game. Like तुम्ही ट्रेन त्यासाठी करताय, प्रॅक्टिसेस त्यासाठी करताय, सो दॅट यू कॅन डॉमिनेट दी अदर गाय. लाईक तुम्ही जर मेंटलीच पहिलं विचार करायला लागलं की व्हॉट इफ ही हिट्स मी, और व्हॉट इफ ही डज बेटर दॅन मी, तर यू कॅन नॉट विन द बॅटल फॉर युअर टीम. तर ऑब्व्हियसली एव्हरी टाइम यू बी ऑन द फील्ड, तुम्ही ट्राय करायचं की यू डॉमिनेट दी ऑपोजिशन अँड यू विन द गेम फॉर युअर साईड. दॅट्स हाऊ यू थिंक. तुझ्या सगळ्या कॉन्व्हर्सेशनमधनं असं मला वाटतं की आजकाल तुझं क्रिकेट किंवा ह्या क्रिकेटकडे तुझा बघायचा दृष्टिकोन असा आहे की हे जास्त मानसिक आहे. शारीरिक आहे नो डाऊट, पण मानसिक जास्त आहे, मेंटल गेम जास्त आहे. मला असं वाटतं, माझा पर्सनली असा विचार आहे, आय डोंट नो की सगळे काय विचार करतात, बट बिकॉज तुम्ही स्वतःला ट्रेनिंगमध्ये एका सर्टन लेवलला पुश केलं ना, तर तुमचा माइंडसेट पण तिकडेच डेव्हलप होतो. यू कॅनॉट ब्रिंग मॅच डे माइंडसेट त्याच दिवशी, कुठून तो अचानक येणार नाही आहे. लाईक यू हॅव टू ट्रेन इट ओव्हर अँड ओव्हर अगेन की मला कशा प्रकारे विचार करायचा मॅचमध्ये, मी काय विचार घेऊन जाणार आहे. क्योंकि बिकॉज यू नीड अ सर्टन रुटीन. विदाउट अ रुटीन तर नो वन हॅज एव्हर सक्सिडेड इन एनी करियर. सो यू नीड अ सर्टन रुटीन. यू हॅव टू ट्रेन इन अ सर्टन माइंडसेट ऑल द टाइम. ॲज आय टोल्ड यू इंटेंट, की माझा ट्रेनिंगमध्ये पण तोच इंटेंट आहे, प्रॅक्टिसमध्ये पण तोच इंटेंट आहे की लाईक ॲक्च्युअल मॅचमध्ये. एक्झॅक्टली. वाव. सो तोच इंटेंट. मग मॅच तर फक्त रिफ्लेक्शन आहे की तुम्ही काय करू शकता. तुम्ही ते सगळं तर इकडेच ट्राय करताय ना, लाईक स्वतःला प्रेशरमध्ये टाकणं, प्रॅक्टिस करणं, ट्रेनिंगमध्ये ते कन्सिस्टन्सी येणं, तीच कन्सिस्टन्सी तुमची गेममध्ये रिफ्लेक्ट होते. असं या सगळ्या गोष्टी जे तुम्ही प्रॅक्टिस ट्रेनिंगमध्ये करताय, ओव्हरऑल लाईफमध्ये करताय, तेच तुमचं कॅरेक्टर मॅचमध्ये रिफ्लेक्ट होतं. असं अचानक काही मॅचमध्ये वेगळा बदल येत नसतो माणसावर. सुपर. बऱ्याच दिग्गजांची आपण चर्चा केली. प्रवीण तांबेंचंही हेच म्हणणं होतं की तुम्ही प्रॅक्टिस कशा पद्धतीने करात, अशी करा की जणू काय तुम्ही मॅचच खेळताय, तरच तुम्ही मॅच डेला प्रॅक्टिससारखं खेळाल. कारण बरेच वेळा असं म्हटलं जातं खूप बॅटर्स किंवा खूप बॉलर असतो, अरे नेट लावून टाका याच्या बाजूला, तो वेगळाच एक प्लेअर दिसतो, कारण ते नेटचं आहे बाजूला, माहिती आहे त्याच्या डोक्यात. पण तेच जर नेट काढून टाका, ओपन नेटला सुद्धा तिकडे पळापळ होते. त्यामुळे तू खूप मोठा आणि महत्त्वाचा एक मुद्दा सांगितलास की तुम्ही प्रॅक्टिस अशी करा की मॅच डे म्हणून, मग त्या मॅच डेला तो प्रॅक्टिस डे म्हणून तुम्ही ट्रीट करू शकाल. वा, सुपर. कारण की मॅचमध्ये तर यू डोंट वॉन्ट टू बी अंडर एनी प्रेशर, कारण की यू शुड बी ऑलरेडी यूज टू इट, प्रिपेअर्ड फॉर इट. लाईक प्रिपरेशनच सगळं आहे की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहेत त्या गोष्टीसाठी, तेच तुमचं रिफ्लेक्ट होणार आहे मॅचमध्ये. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्याच ॲथलीटसाठी. कुठल्याही क्षेत्रामध्ये काही करा तुम्ही, यू हॅव टू बी व्हेरी वेल प्रिपेअर्ड, व्हेरी स्मार्ट अबाउट वॉट यू आर डुईंग, आणि आपलं एक रुटीन असणं खूप गरजेचं आहे लाईफमध्ये. व्हेरी ग्रेट.
क्रिकेटच्या खूप गप्पा मारल्या आपण. आता थोडंसं मला तुला ट्रॅक चेंज करायचा आहे, तुझ्या पर्सनल लाईफकडे थोडंसं येऊयात. क्रिकेट व्यतिरिक्त काय करायला आवडेल तुला किंवा आवडतं? आवडतं बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की मला पहिल्यापासूनच लहानपणापासूनच माझा बाईक्स आणि कार्समध्ये खूप जास्त इंटरेस्ट वा. होता. पहिल्यापासूनच माझी एक इच्छा होती की वेन आय रीच अ सर्टन लेवल आय विल हॅव दिस बाईक, दिस कार, आय विल गो आउट फॉर राईड्स ऑन माय बाईक्स, की आय विल टेक केअर ऑफ देम. बायकर आहेस तसं पाहायला गेलं तर? हो, बाईक्स कार्समध्ये मला खूप इंटरेस्ट आहे लहानपणापासून, आणि ॲट अ सर्टन लेवल आय कुड अफोर्ड सम ऑफ दॅट. सो आय हॅव दॅट इंटरेस्ट ॲज वेल, की जेव्हा पण मला टाईम भेटतो क्रिकेटमधून, लाईक दिस सीझन आय हॅव सम टाईम टू वर्क ऑन माय प्रॅक्टिस, ट्रेनिंग, प्लस आय कॅन डू थिंग्स दॅट आय लाईक. कारण की दॅट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट फॉर मी, की मी स्वतःला खुश किती ठेवतोय. राईट. कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे, की सतत तुम्ही एकाच गोष्टीचा विचार करून त्या बबलमध्ये नाही राहू शकत. बरोबर. आणि प्रत्येक माणसाने, मला असं वाटतं की प्रत्येक ॲथलीटनी हे गोष्टी खूप कन्सिडर केल्या पाहिजेत, की जस्ट दॅट स्पोर्ट इज नॉट एव्हरीथिंग फॉर देम. दे शुड नो की विच अदर थिंग्स मेक देम हॅपी, दोज थिंग्स एज वेल. लाईक इट कॅन बी एनी इंटरेस्ट, एनी फॉर्म ऑफ इंटरेस्ट. लाईक सम माइट बी लाईक someone might be liking to go out for hiking, or do some other activities which will take you off from that thing म्हणजे mentally. ऑन ऑफ होणं खूप गरजेचं आहे असं तुझं म्हणणं. कारण की तुम्ही त्याच गोष्टीवरती सतत विचार करून करून स्वतःचं डोकं खाऊ नाही शकत. ग्रेट पॉईंट. सो माझ्यासाठी जसं की मी विकेंडला लाईक राईडला जातो. तुझं कलेक्शन काय मग आता गाडींचं? आत्ता सध्या आहे 2 बाईक्स आहेत माझ्याकडे. कोणत्या कोणत्या? एक अप्रिलिया आहे, बरं, तुझी आहे. हा, आणि एक ती ऑफ रोडिंग करता? हा, लाईक ती मल्टिपल गोष्टींमध्ये तुम्ही यूज करू शकता, ऑन द स्ट्रीट आणि ऑफ द. बरोबर. आणि एक डुकाटी आहे एक. अच्छा. हो. सो मला बाईक्सचा पहिल्यापासूनच नाद होता. एक बाईक पण आपले सायकल पण आहे, सो मी लाईक ते स्विच करत राहतो सगळ्या नेक्स्ट टाइम मित्रांनो अशी बाजूनी जोरात एप्रिलला नाही तर दुखाती गेली की लक्षात ठेवा, कदाचित हेल्मेटच्या खालती हा सापडेल तुम्हाला. सो नाही, मला पर्सनली वाटतं की तुम्ही या गोष्टींसाठीच बेसिकली तुमचं मेहनत करताय, केलं की वन डे यू कॅन अफोर्ड दोज थिंग्स अँड एन्जॉय दोज थिंग्स. आणि प्लस आपलं काम तर सुरूच राहणार, ते तर कधी बंद होणार नाही आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी इंटरेस्ट आहेत माझ्या, जसं की मला आउटडोर जायला खूप आवडतं. लाईक आय लाईक बिंग आउटडोर, दॅन आय एम अ व्हेरी आउटडोर पर्सन. मला वॉकला जायला आवडतं, नवीन ठिकाणी जाऊन कॉफी explore ट्राय करायला करायला आवडते, आणि हेल्दी फूड ऑप्शन्स ट्राय करायला आवडतं. फार्मिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे माझा. नंतर ह्या बाईक राईड्समध्ये इंटरेस्ट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी पण माझ्यासाठी इक्वली इम्पॉर्टंट आहेत जेवढं क्रिकेट इम्पॉर्टंट आहे. फॅमिलीसोबत मला बाहेर जायला खूप आवडतं, भले मी त्यांना जास्त कधी कधी ह्या गोष्टींमुळे टाईम नाही देऊ शकत क्रिकेटमुळे वगैरे, पण जेव्हा जमतं तेव्हा आय हॅव अ व्हेरी गुड टाईम विथ दॅम. गुड. सो दीज आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट टू मी. हे बाईकचं वेळ म्हणूयात, माहीकडनं आलंय तिकडनं, त्याचं कलेक्शन त्यांचं बघितलंस का नाही? लहानपणापासूनच एक तिकडे गेलास कधी घरी कलेक्शन? मी हो बघितलंय, व्हिडिओज मध्ये पण खूप बघितलं, आणि एकदा ऑपॉर्च्युनिटी भेटली होती साक्षात जाऊन पण बघितलं, बरं. आणि त्यांच्याशी खूप चर्चा पण केली मी बाईक बद्दल. 100-200 आहेत ना त्याच्याकडे? बापरे. आता लाईक खूपच छान गोष्ट आहे. लाईक मला तर खूपच वेळ आहे या गोष्टीचा. प्रत्येकाला आपलं आपलं एक पर्सनल हॉबीजचा बंच असलाच पाहिजे त्यांच्याकडे, ज्यात की तुम्हाला तुमच्या कामात वेळ भेटले की तुम्ही त्या गोष्टी करणं तेवढंच इम्पॉर्टंट. आता खरं यातनंच रिलेटेड एक प्रश्न तुला विचारतो. समजा राजवर्धन हंगरकर क्रिकेटर झाला नसता तर काय झाला असता? क्रिकेटर नसतं झालं तर आय थिंक मी आर्मीमध्ये गेलो असतो. माझ्या घरच्यांचा त्या साईडला पण खूप ओढा होता की तू पहिल्यापासून. येस येस. वा. तर ती एक गोष्ट असते की आय वुड हॅव चूजन समथिंग फिजिकल ओनली, लाईक आय वॉज मोर इन टू फिजिकल. पण आर्मीमध्ये कुठे? आर्म फोर्सेस, एअरफोर्स का? आय थिंक इट मस्ट हॅव डिपेंडेड ऑन की त्या सर्टन पॉइंटला माझ्याकडे काय ऑप्शन्स होते आणि मला काय. पण गिव्हन अ चॉईस आय वुड हॅव प्रिफर्ड आर्मी, लाईक. अच्छा, आर्म फोर्सेस. ओके ओके, गुड. म्हणजे तुझं फिजिकली चांगलं आहे त्यामुळे ऑब्विसली एनडी वगैरे करून तू फटाफट वरती देखील गेला असता. बट दॅट वॉज अ कम्प्लिटली डिफरंट पाथ. मी त्याच्या पहिलंच, मला काही गोष्टी कळायच्या पहिलंच मी क्रिकेट चूज केलं होता. नाही, गुड, बरं झालं, फायदा आम्हाला पडला त्याचा. चांगली गोष्ट तू निवडलेली आहेस. अशाच चांगल्या गोष्टी निवडत राहा. येस येस. निवडीवर नाही का आठवलं, आता लाईफ पार्टनर कधी निवडतोस? किती वेळ? खूप वेळ आहे सर, कारण की आता सध्या सगळा फोकस, सगळं मेंटल एनर्जी माझी सध्या माझी क्रिकेटकडे आहे. मी पूर्ण स्वतःला डेडिकेट करून टाकले क्रिकेटकडे. पण काही गोल आहे असा की हे झाल्यावर? ऑब्व्हियसली, लाईक वर्ल्ड कप एकदा जिंकला भारतासाठी कुठल्या सर्टन पॉइंटला, तर मी या गोष्टींचा विचार करू शकतो. कारण की आता सध्या माझं पूर्ण लाईक की माझा पूर्ण फोकस क्रिकेटवरतीच आहे.
मोस्टली Wow. की ज्यात आय वॉन्ट टू रिअली डू वेल इन माय करिअर आणि ह्या तर सगळ्या गोष्टी लाईफमध्ये चालतच राहणारच. ब्लू जर्सी घालायचा आहे. यू ऑल्सो नीड टू ब्लीड ब्लू अँड व्हाईट बोथ. येस. सुपर. तो येस भारताचा तिथे म्हणजे एक तसा श्वास मोकळा सोडून मग ते ऑब्व्हियसली यू वॉन्ट टू अचीव्ह मोर बट देन मग लाईफमध्ये दुसरे डिसिजन्स घ्यायला तुम्ही मोकळे. पहिलं हेच आहे लाईक आत्ता तर एकच महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यात की सगळी लाईफ आपण ह्या गोष्टीसाठी सॅक्रिफाईस केली आहे. करत राहू, आनंद घेत राहू आणि ह्यात जेवढं बेस्ट आपल्या पोटेन्शियलला करू शकतो तेवढं करून मग बाकीच्या गोष्टी लाईफमध्ये तर येतच राहणार. अगदी खरं. म्हणजे अंडर 19चा राज आणि आत्ताचा राज 23-25चा राज तुम्ही आता पाहतोय. थोडासा बदल. फरक नाही, चांगलाच फरक आहे. थोडा नाही, खूप बदलला आहे. कारण आता तुझ्यात थोडंसं ना तिथे ते ठहराव जाणवतोय आणि यू नो व्हॉट युअर डुईंग. इट सीम्स यू बिलॉंग हिअर. जसं तू म्हटलास, जर एकदा ते तुझ्या छातीवरती तो भारताचा लोगो आला की तिथे कसं थांबायचं आहे ह्याचा तुझा अभ्यास पुरेपूर झालेला आहे. ह्याची खात्री तुझ्यापेक्षा मला जास्त आत्ता वाटते. तर व्हेरी गुड. खूप मजा आली, खूप चर्चा झाली आज. खूप साऱ्या गोष्टी आपण बोललो, महत्त्वाच्या गोष्टी पण तुझ्याकडनं जाणून घेतल्यात. तर ऑल द व्हेरी बेस्ट फॉर फ्युचर ऑल्सो. असं चांगलं करत राहा. MPL मध्ये पण आम्हाला तुम्हाला पाहायला आवडेल. IPL मध्ये तर आवडतंच आहे. तिथेही परत आता तू नुकताच देऊन आलेला आहेस टेस्ट. बघूया, फिंगर्स क्रॉस जो तुझा फोन येईल असं आपण होप करूया. अदरवाईज नेक्स्ट इज ऑलवेज नेक्स्ट इयर. नवीन ठिकाणी काहीतरी येऊ शकेल. या थँक्यू व्हेरी मच. खूप ऑल तुझा वेळ क्रेडिट्स टू यू. दिलास. आणि हा खूप छान इनिशिएटिव्ह आहे तुमचा की प्लेयर्सकडून त्यांची जर्नी समजून घ्यायची. फक्त क्रिकेटसाठी नाहीच तर ओव्हरऑल ॲज अ पर्सनॅलिटी तुम्ही त्यांना समजून घेताय. लोकांना त्यांच्याबद्दल लाईक आयडिया देत आहे की ते ॲज अ प्लेयर्स ऑफ द फील्ड आणि ऑन द फील्ड कसे आहेत. एक्झॅक्टली. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आयडिया तेच आहे की ऑन ऑफ कशी असतात तुम्ही दोन्ही दाखवायची. ते खूप. पण थँक्स राज. एक Thank you so छोटंसं much. गिफ्ट आहे तुझ्याकडनं, तुझ्यासाठी, थँक्यू. आमच्या स्पॉन्सर्सकडनं, रानडे रिअल्टर्सकडनं. दॅट्स फॉर यू. थँक्यू सो थँक्स मच. अ लॉट. पुन्हा एकदा खूप खूप आभार. तू वेळात वेळ काढून आलास आणि मजा आली इंटरव्ह्यूला. सेम इयर ग्रेट एक्सपिरियन्स. थँक्यू. या ग्रेट. फ्रेंड्स, आज इथेच थांबूया. आजच्या चॅम्पियनशी या गप्पा मला वाटतं तुम्हाला आवडल्या असतील. नवीन कुठचं चॅम्पियन तुम्हाला पाहिजे ते आम्हाला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या एका नवीन चॅम्पियनला पुढच्या एपिसोडमध्ये. काळजी घ्या स्वतःची.